श्री सुभाष साबणे, श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री अजित पवार, श्री संजय कुटे, श्री शंभूराजे देसाई, श्री गणपतराव देशमुख, श्री बच्चू कडू, श्री पतंगराव कदम साहेब, श्रीमती संगीता ठोंबरे, श्री संजय रायमुलकर, श्री राणा रणजित सिंह पाटिल, श्री मधुकरराव चव्हाण, श्री राहुल कुल, श्री समीर कुणावार, सन्माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, श्री सुरेश गोरे, श्री जयंत पाटील, सन्माननीय गटनेते श्री दिलीपराव वळसे पाटील, सन्माननीय विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री उन्मेष पाटील, श्री विजय वडेट्टीवार, श्री सुनील प्रभू, श्री भास्कर जाधव, श्री भीमराव धोंडे, श्री बाळासाहेब थोरात, श्री शशिकांत खेडेकर, श्री शरद सोनवणे, श्री धैर्यशील पाटील, श्रीयुत राजेशजी टोपे, श्री बाबूरावजी पाचरणे, श्री वीरेंद्रजी जगताप, श्री उल्हास पाटील, श्री जयदत्त क्षीरसागर, श्री चरण वाघमारे, श्री बसवराज पाटील व श्री ज्ञानराज चौगुले असं अध्यक्ष महोदय 4 दिवस ही चर्चा चालली. 15 जुलै, 16 जुलै, 17 जुलै आणि 20 जुलै वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी मांडण्यात आल्या. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट निश्चित आहे की दोन्हीकडच्या सभागृहातल्या सदस्यांनी शेतकऱ्याबद्दल या ठिकाणी हा प्रश्न कसा सुटला पाहिजे या संदर्भात अध्यक्ष महोदय बऱ्याच बाबी या ठिकाणी मांडल्या. माझ्या उत्तराची सुरुवात करताना मी सगळ्यात पहिल्यांदा आत्ता राज्यातली स्थिती काय आहे आणि त्या संदर्भात आपल्याला काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याला माहिती आहे की अध्यक्ष महोदय खूप चांगला पाऊस पडला आणि मग इतका प्रचंड ड्राय स्पेल गेला की त्याच्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. भाताच्या क्षेत्रामध्ये मात्र रोवण्या होऊ शकल्या नाहीत कारण तेवढा पाऊसच नव्हता. काही विभागांमध्ये अगदी 90% पेरण्या होऊन गेल्या आणि त्याच्यानंतर हा एक मोठा ड्राय स्पेल आला. आणि म्हणून काय परिस्थिती आहे ही आपण थोडीशी जर लक्षात घेतली तर अध्यक्ष महोदय, खरीप पिकाखाली जे आपलं क्षेत्र आहे ऊस वगळून ते जवळजवळ 134.70 लाख हेक्टर आहे. राज्यामध्ये 1 जुलै ते 20 जुलै, 1 जून ते 20 जुलै या दरम्यान 55% पाऊस झालाय. आणि त्यात आपण जर बघितलं तर 1 जून ते 20 जुलै यात 50% पेक्षा कमी पाऊस पडला असे 11 जिल्हे आहेत. नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ. आणि ज्या ठिकाणी 1 जून ते 20 जुलैच्या पर्जन्यमानानुसार 50 ते 75% पाऊस झाला असे जवळपास 19 जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. आज जर अध्यक्ष महोदय इथली आपण पिकाच्या पेरणीची परिस्थिती जर बघितली तर खरीपाच्या 134.70 लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 19 जुलै म्हणजे अगदी लेटेस्ट फिगर आहे, अखेर 101.77 लाख म्हणजे 76% पेरण्या पूर्ण झाल्यात. भात पिकाखाली 14.93 लाख हेक्टर सरासरीपैकी प्रत्यक्ष 2.93 लाख म्हणजे केवळ 20% पेरण्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि जर आपण साधारणपणे विभागवार बघितलं तर कोकणामध्ये 15%, नाशिक विभागात 77%, पुणे विभागात 53%, कोल्हापूर विभागात 73%, औरंगाबाद विभागात 97%, लातूर विभागात 80%, अमरावती विभागात 84% आणि नागपूर विभागात 59% एवढ्या अध्यक्ष महोदय पेरण्या झाल्या. आता हवामानाचा अंदाज जो आहे तो आजच मी पुन्हा एकदा प्राप्त करून घेतलाय कारण आज जवळजवळ सर्वदूर
काही ना काही प्रमाणात पाऊस पडतोय आणि हवामान खातं 4 दिवसाचा अंदाज आपल्याला देतं. त्या अंदाजाचा जर घेतला तर 20 ते 24 जुलैच्या दरम्यान कोकणामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वदूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे मराठवाड्यात चांगला पाऊस या 4 दिवसात असं वाटत नाही, काही ठिकाणी पडणार. विदर्भामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज आहे, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय ऑगस्ट पाऊस पडेल अशा प्रकारचा एक जो लॉंग टर्म तो ठिकाणी देण्यात आलाय. अध्यक्ष महोदय, आता जर आपण या फोरकास्टचा विचार केला आणि आतापर्यंत पेरण्या झाल्या त्याचा जर विचार केला तर 27 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्यास 22 लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी आपल्याला करावी लागेल. आणि अध्यक्ष महोदय, 31 जुलैपर्यंत जर समाधानकारक पाऊस पडला नाही तर 27 लाख हेक्टरवर आपल्याला दुबार पेरणी करावी लागेल. साधारणपणे नाशिकमध्ये 2.43 लाख हेक्टर, पुण्यामध्ये 0.37 लाख, औरंगाबादमध्ये 4.95. आपल्याला माहिती आहे कृषीमध्ये औरंगाबाद आणि लातूर 2 वेगवेगळे डिव्हिजन आहेत. लातूरमध्ये 4.65 लाख हेक्टरवर, अमरावतीमध्ये 9.61 लाख हेक्टरवर आणि नागपूरमध्ये 2.8 लाख हेक्टरवर दुबार पेरणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी करावी लागेल. 31 जुलैपर्यंत अध्यक्ष महोदय पेरणी करायची झाल्यास भात, बाजरी, सोयाबीन, मका, तूर, सूर्यफूल व कापूस या पिकांची पेरणी करता येईल आणि त्यासाठी 6.11 लाख क्विंटल एवढं बियाणं आपल्याजवळ उपलब्ध आहे आणि 60 लाख कापूस बियाण्याची पाकिटं आपल्याजवळ उपलब्ध आहेत. त्यामुळे एकूण आपल्याजवळ जे उपलब्ध बियाणं आहे ते 40 लाख हेक्टर आपल्याला पेरणी करता येईल एवढं. बाजरी 10 लाख हेक्टर, तूर 5 लाख हेक्टर आणि मका 10 हेक्टरचं नियोजन अध्यक्ष महोदय या ठिकाणी करण्यात आलंय. त्याची व्यवस्था आपल्याजवळ उपलब्ध आहे. तसेच अध्यक्ष महोदय, भात पिकाच्या सामूहिक रोपवाटिकेचे नियोजन राष्ट्रीय कृषी विकास योजनेत करण्यात आलंय. दुबार पेरणीची जर अध्यक्ष महोदय आवश्यकता पडली तर अध्यक्ष महोदय 27 जुलैपर्यंत समजा पाऊस आला नाही आणि दुबार पेरणी करावी लागली तर अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने असा निर्णय घेतलाय की प्रति हेक्टरी 1500 रुपये अध्यक्ष महोदय हे 2 हेक्टर पर्यंत बियाणं खरेदी करता अर्थसहाय्य अध्यक्ष महोदय थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायचं. यापोटी अध्यक्ष महोदय जवळ आताच्या अंदाजात 360 कोटी रुपयाचं नियोजन केलं आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अधिकची जेवढी वाढ करावी लागेल ती राज्य सरकारची करायची पूर्ण तयारी आहे. अध्यक्ष महोदय, त्यासोबत चारा पिकासाठी 25 कोटी रुपयाची तरतूद अध्यक्ष महोदय या ठिकाणी करण्यात आली असून अध्यक्ष महोदय त्यासोबत 2 लाख हेक्टरवर चारा पिकं घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे अध्यक्ष महोदय. आणि चाऱ्याची कमतरता झाल्यास त्या संदर्भात अध्यक्ष महोदय जनावरांकरता चारा डेपो उघडणे याचंही नियोजन हे राज्य सरकारने केलेलं आहे. डेपो आणि छावण्या हो समजतं मला, मी थोडं समजतं, फार नाही. म्हणजे मला अजित पवारांनी शहरी म्हटलं त्याचं उत्तर नंतर देतो, पण थोडं समजतं. माझंही बालपण आपल्या माहिती करता 5 पिढ्याचा शेतकरी आहे मी. किती? 5 पिढ्यांचा. आणि आजही माझ्याकडे शेती आहे, माझ्या स्वतःच्या नावाने ना. आजही तिथे धानाचं पीक होतं आणि थोडं वजनामुळे खाली बसता येत नाही, पण कधी माझ्यासोबत चला, मी तुम्हाला गाय धुवून दाखवतो. गायचं दूध मला काढता येतं. त्यामुळे शेतीचं समजत नाही असं नाही आहे, पण ठीक आहे, तुमच्या एवढं नाही समजत, ही वेगळी गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे चारा डेपो मी रागावताना दिसतो का कधी तुम्हाला? मला रागवायला उसना अवसान आणावं लागतं. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे जनावरांच्या छावण्यांच्या संदर्भातलं नियोजन देखील या ठिकाणी करण्यात आलंय. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय
टंचाईच्या संदर्भात सगळ्यांनी या ठिकाणी मागणी केली। अध्यक्ष महोदय, मुळामध्ये आपण 31/1/2015 जो आदेश काढला त्या आदेशात आपण काय म्हटलंय अध्यक्ष महोदय, जे सरकारकडचे अधिकार आहेत तहसीलदाराला अध्यक्ष महोदय प्राधिकृत करण्याचे ते सर्व काळाकरता आपण विभागीय आयुक्तांना देऊन टाकले। त्यामुळे आता सरकारकडे यायचीच आवश्यकता नाही। विभागीय आयुक्तांना सरकारचे अधिकार दिले आहेत। विभागीय आयुक्त कुठल्याही वेळी तहसीलदारांना कलेक्टरचे अधिकार प्राधिकृत करू शकतील आणि तसंच संपूर्ण मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय तिथल्या विभागीय आयुक्तांनी तहसीलदारांना ते अधिकार दिले आहेत। पूर्वी हे अधिकार दरवेळेस देण्याकरता सरकारकडे यावं लागायचं, म्हणून अध्यक्ष महोदय ही परमनंट व्यवस्था आपण केली। त्यामुळे हे अधिकार टँकर लावायचा आहे तर विभागीय आयुक्ताकडे यावं लागतं हे खरं नाही। ते विभागीय आयुक्ताला खाली देण्याकरता दिलेले अधिकार आहे आणि आता माझ्याजवळ कुठे कुठे विभागीय आयुक्तांनी ते अधिकार दिले आहेत त्याच्यामध्ये औरंगाबाद विभागात 8 जिल्ह्यांमध्ये दिले आहेत, नाशिक विभागात 3 जिल्ह्यांमध्ये दिले आहेत, पुणे विभागात 1 जिल्ह्यात दिले आहेत, अमरावती विभागात 3 जिल्ह्यांमध्ये दिलेले आहेत। हे तहसीलदाराला त्यांनी दिले आहे। याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी आवश्यक वाटतंय जिथे मागणी आहे तिथे सगळीकडे हे अधिकार तहसीलदारांना देण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय सांगण्यात आलाय। त्या संदर्भात काय नियोजन केलंय मी फार अधिक डिटेलमध्ये सांगत नाही, पण त्याकरता निधीचं नियोजन देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी केलं आहे। त्यामुळे परिस्थिती अध्यक्ष महोदय जर आणीबाणीची आली तर त्याकरता राज्य सरकारचा कंटिंजन्सी प्लॅन तयार आहे। राज्य सरकारने त्याच्याकरता निधीची तरतूद केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही परिस्थिती आली तरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून त्याला दिलासा राज्य सरकार देईल हे या निमित्ताने मी सांगतो। अध्यक्ष महोदय, कृषीच्या संदर्भात खूप मोठी चर्चा या ठिकाणी झाली। खरं म्हणजे आमचे जयंतराव या ठिकाणी नाही आहेत, त्यांनी भाजपचा जाहीरनामा कुठल्या पान क्रमांकावर काय आहे कुठे काय म्हटलंय हे फार वाचून दाखवलं। खरं तर मला आता ते नाही आहेत त्यामुळे त्यांना सल्ला द्यायची इच्छा होती, पण वळसे पाटील साहेब आपले मित्र आहेत, त्यांना जरूर आपण माझेही ते मित्र आहेत, आपण त्यांना सल्ला द्या की आमचा जाहीरनामा एवढा वाचायच्या ऐवजी त्यांनी स्वतःचा जाहीरनामा जर नीट वाचला असता तर तिथे बसायची वेळ आली नसती। आणि त्या जाहीरनामापेक्षाही वेगवेगळ्या समित्या ज्या तयार केल्या त्या समित्या, मग ती अध्यक्ष महोदय आदर्श मिश्रांची समिती असो, ती शेतकरी स्वावलंबन योजनेची समिती असो, ती अध्यक्ष महोदय नरेंद्र जाधव समिती असो, सगळ्या समित्या तुमच्या सरकारनं तयार केल्या, पण या समित्यांचे रिपोर्ट हे दुर्दैवाने तुम्ही कधीच वाचले नाही। अध्यक्ष महोदय, हे जर रिपोर्ट वाचले असते तर ज्या मागण्या आज आपण करतो त्याच्यामध्ये काही ना काही परिवर्तन आलं असतं, त्या मागण्या बदलल्या असत्या। अध्यक्ष महोदय, या समित्यांनी ज्या प्रमुख शिफारसी केल्या आहेत प्रत्येक समितीने त्या ढोबळमनाने, मग मी त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये येणार आहे, पण त्यात पहिलं त्यांनी काय सांगितलंय, शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून द्या आणि तेही इन्स्टिट्यूशनल क्रेडिट उपलब्ध करून द्या। अध्यक्ष महोदय, दुसरं त्यांनी सांगितलंय सिंचनाच्या सोयी द्या, विजेचं कनेक्शन द्या। तिसरं सांगितलंय फूड सिक्युरिटी द्या, आरोग्य सेवा द्या। चौथं सांगितलंय जोडधंद्यांना प्रोत्साहन द्या आणि पाचवं सांगितलंय शेतमालाला उचित भाव द्या, पणनची व्यवस्था मजबूत करा। या गोष्टी ज्या या समित्यांनी सांगितलेल्या आहेत, खरं म्हणजे आपण 15 वर्षामध्ये आपल्याच तयार केलेल्या समित्यांच्या अहवालावर उचित काम केलं असतं तर आज आपल्याला शेतकऱ्याच्या अशा अवस्थेवर चर्चा करण्याची वेळच आली नसती। अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अशा प्रकारची मागणी येते। मी त्या दिवशी देखील सांगितलं अध्यक्ष महोदय की मी कधीही आम्ही कर्ज माफ करणार नाही असं म्हटलं नाही। मी असं सांगितलं की हा एकमेव उपाय नाही। हे सांगण्याचं कारण काय अध्यक्ष महोदय, आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची कर्जमाफी आपण कशा करता करतो, ती कर्जमाफी झाल्यामुळे त्याला नवीन कर्ज घेता आलं पाहिजे आणि त्या नवीन कर्जातनं त्याला पुन्हा उभं राहता आलं पाहिजे, याकरता आपण कर्जमाफी करतो। अध्यक्ष महोदय, आपण शेतकऱ्याला कुठल्याही व्यवस्था न देता केवळ कर्जमाफी केली की काय अवस्था होते
हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आमच्या काही मित्रांनी जी कर्जमुक्तीची या ठिकाणी मागणी केली ना, ती बरोबर आहे अध्यक्ष महोदय. कर्ज माफीने होणार नाही. शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं असेल अध्यक्ष महोदय, तर ज्यावेळेस त्याचा 7/12 कोरा होतो ना, त्यानंतर तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. याकरता जर व्यवस्था उभ्या केल्या तर खऱ्या अर्थानं शेतकरी आपल्या पायावर उभा राहू शकतो. अन्यथा 2008-9 साली कर्जमाफी केल्यानंतर अध्यक्ष महोदय 6 वर्षात पुन्हा त्याला कर्जमाफी, ज्यातले 5 वर्ष तुमचेच, आमचे जेमतेम 8 महिने, पुन्हा त्याचं कर्ज माफ करा असं म्हणण्याची वेळ आपल्यावर काय येते याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून काही महत्वाच्या गोष्टी आपल्या आणि या सभागृहासमोर या ठिकाणी मी आणणार आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारनं 2008 आणि 2009 अशा 2 टप्प्यात ही कर्जमाफी केली आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भात 6,911 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. आणि ही करण्याच्या पाठीमागे काय सांगितलं होतं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याकरता आपल्याला कर्जमाफी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण कर्जमाफीपैकी आत्महत्याग्रस्त तेव्हाचे आणि आताचे असे सगळे जिल्हे मिळून विदर्भ मराठवाड्याच्या जे जिल्हे आहेत त्यांना किती पैसे मिळाले अध्यक्ष महोदय? 1188 आणि 1595 कोटी. म्हणजे एकूण जी कर्जमाफी झाली या कर्जमाफीच्या 17% पैसे हे विदर्भ आणि मराठवाड्याला मिळाले. आणि अध्यक्ष महोदय, 53% पैसे हे पश्चिम महाराष्ट्राला मिळाले. अध्यक्ष महोदय, मी काही पश्चिम महाराष्ट्राच्या विरोधात नाहीये, पण कर्जमाफी करायचं कारण काय होतं? विदर्भातला मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करतोय, त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे, याकरता आपण कर्जमुक्ती केली. अध्यक्ष महोदय, किती टक्के मिळालं त्याला? अध्यक्ष महोदय, 17%. आणि अध्यक्ष महोदय, सगळं सांगतो, काळजी करू नका, सगळं सांगतो, ऐकून घ्या, नाराज होऊ नका, नाराज होऊ नका, चिडू नका. आपल्याला सगळ्यांना मिळून सोल्युशन काढायचं आहे. त्यामुळे वस्तुस्थिती आपण त्याचा सामना करू. तुमचं योग्य असेल तर ते ऐकून घेऊ, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, आता ही 2009 साली ही कर्जमाफी केल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय 2008 साली 2009 साली किती आत्महत्या झाल्या अध्यक्ष महोदय? 1605. 2010 साली 1741. अध्यक्ष महोदय, 2009 ते 2014 या कालावधीमध्ये 9,614 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अध्यक्ष महोदय, कर्जमाफी केल्यानंतर काय कारण आहे याचं? जर कर्जमाफी हा रामबाण उपाय होता आणि तो रामबाण उपाय आपण जर तो बाण चालवला तरी देखील अध्यक्ष महोदय 9,614 शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी करताना आपण अध्यक्ष महोदय जर आदर्श मिश्रा समितीचा रिपोर्ट वाचला असता, जी स्वतः पंतप्रधानांनी पाठवली होती अध्यक्ष महोदय, तर काय उपाययोजना केली पाहिजे हे आपल्या लक्षात आलं असतं. अध्यक्ष महोदय, हेही जी काही 7,000 कोटी आपण त्याला एक ब्रॉडली म्हणू, ही जी काही आपण कर्जमाफी केली ती काही राज्य सरकारच्या भरोशावर केली नाही. राज्य सरकारने 1,500-2,000 कोटी रुपये दिले, 5,000 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, आता परिस्थिती काय आहे? अध्यक्ष महोदय, विदर्भ आणि मराठवाडा याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण खातेदार किती आहेत? विदर्भामध्ये अध्यक्ष महोदय एकूण 29 लाख शेतकरी आहेत खातेदार आणि मराठवाड्यामध्ये 31 लाख खातेदार आहेत. म्हणजे एकूण 60 लाख खातेदार आहेत. आतापर्यंत अध्यक्ष महोदय एकदा तरी कर्ज घेतलाय असे मिळून किती खातेदार आहेत? 60 लाखापैकी अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये 10 लाख आणि अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये 15 लाख. म्हणजे 60 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 25 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना कर्ज मिळतं, केवळ 25 लाख. आणि अध्यक्ष महोदय, उरलेले 35 लाख शेतकरी हे कर्जाच्या सगळ्या नेटच्या बाहेर आहे. कुठलंही इन्स्टिट्यूशनल कर्ज त्यांना प्राप्त होत नाही. आता अध्यक्ष महोदय, ज्यावेळी आपण कर्जमाफीचा विचार करतो
त्यावेळी या 25 लाख शेतकऱ्यांना काय फायदा मिळेल तो बाजूला ठेवा, पण 35 लाख शेतकरी, म्हणजे माझं गणित कच्च्या पर्सेंटेज मध्ये मला माहित नाही 60 लाखाचे 35 लाख किती होतात, पण 50% जास्त होतात, जवळजवळ 60% विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जर अध्यक्ष महोदय कर्जच मिळालेलं नाही तर त्यांना कर्जमाफी देणार कशी? कुठनं देणार तुम्ही त्यांना कर्जमाफी? म्हणजे याचा अर्थ काय आहे? पुन्हा याच विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या नावावर कुठेतरी दुसरीकडे कर्जमाफी घेतली जाईल. अध्यक्ष महोदय, आज आपण जर बघितलं, अध्यक्ष महोदय, या विदर्भातल्या, अध्यक्ष महोदय, आजची परिस्थिती काय आहे? या विदर्भातल्या 29 लाख शेतकऱ्यांपैकी मागच्या वर्षी जून पर्यंत ज्यांना कर्ज मिळालं होतं, म्हणजे आजच्या तारखेपर्यंत मागच्या वर्षी त्यांची संख्या होती 6 लाख. या वर्षी ती संख्या आहे 7 लाख. मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय जी संख्या होती मागच्या वर्षी, फार महत्वाचा विषय आहे, मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त होतं त्यांची संख्या होती 3.25 लाख. या वर्षी ती संख्या आहे 7.63 लाख. अध्यक्ष महोदय, तुम्ही करता का? नाही, नवजुनं तुमच्या इथे होतं का? नाही, तुमच्या इथे होतं का? काय वेळ अजून खूप ऐकायचं आहे, अजून खूप ऐकायचं, अजून खूप ऐकायचं आहे तुम्हाला, नंतर पण खूप ऐकायचं अजून. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये मागील वर्षी किती कर्ज दिलं होतं? या दिवसापर्यंत अध्यक्ष महोदय 3,925 कोटी. या वर्षी दिलाय 4,743 कोटी. 749 कोटी या वर्षी दिलाय 3,459 कोटी, दुपटीपेक्षा जास्त. अध्यक्ष महोदय, कर्ज मिळतं केव्हा? 2 बाबींमध्ये कर्ज मिळतं. एक तर जुनं कर्ज फेडलं असेल तर मिळतं अध्यक्ष महोदय, किंवा अध्यक्ष महोदय कर्जाची पुनर्रचना केली असेल तर कर्ज मिळतं. आता जेवढे खातेदार आहेत ज्यांना कर्ज आतापर्यंत मिळालंय त्यांच्या आकड्याच्या जवळपास आपण पोचायला लागलो. याचा अर्थ काय आहे? एकतर त्या खातेदारांनी जुनं कर्ज फेडलंय किंवा आपल्या कर्जाचं त्यांनी पुनर्गठन करून घेतलेलं आहे. मग आता अध्यक्ष महोदय जी कर्जमाफी आपण मागताय ती नेमकी कोणाकरता आपण मागतोय? अध्यक्ष महोदय, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून मी आपल्या नजरेस अजून काही गोष्टी आणणार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय ही अवस्था का झाली? आज तुम्ही मला सांगितलं वळसे पाटील साहेब की तुम्ही त्या ठिकाणी FIR केले आणि रिझर्व्ह बँकेने तुम्हाला सांगितलं तुम्हाला FIR करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, रिझर्व्ह बँकेने असं आम्हाला सांगितलं नाही. रिझर्व्ह बँकेने सांगितलं की आम्ही सगळ्या बँकांना सांगितलंय परफॉर्मन्स सुधरवा, त्यामुळे कृपा करून आता FIR करू नका. आम्हाला FIR करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अंतर्गतच आम्ही FIR केले आहेत. आणि हे आता पुन्हा सांगतो वळसे पाटील साहेब, शेतकऱ्याला जी बँक कर्ज देणार नाही त्या बँकेवर FIR केलाच जाईल. शेतकऱ्याच्या भरोश्यावर या बँका आहेत. आणि अध्यक्ष महोदय, आज मला सांगताना या ठिकाणी खरोखर आनंद वाटतो अध्यक्ष महोदय, 4,000 कोटींनी जास्तीचं कर्ज वाटप आज ज्यावेळी आपण बँकाच्या पाठीमागे तगारा लावला, SLBCच्या 3 मीटिंग आम्ही स्वतः घेतल्या, प्रत्येक बँकेशी चर्चा केली त्या ठिकाणी, आणि त्या माध्यमातून आज अध्यक्ष महोदय ही अवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे. पण याच्यातला दुसरा विचार अजितदादा आपण म्हणालात, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आज इन्स्टिट्यूशनल क्रेडिटच्या बाहेर लोक का फेकले गेले याचा विचार करणार आहोत की नाही? अध्यक्ष महोदयचं कारण असं होतं की जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकांचं जाळं अतिशय मजबूत होतं. आणि त्यामुळे महाराष्ट्राची इतर राज्यांची जर तुलना केली, इतर राज्यांमध्ये राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँका जास्त लेंडिंग करायच्या आणि सहकारी बँका कमी लेंडिंग करायच्या. महाराष्ट्रामध्ये सहकारी बँका जास्त लेंडिंग करायच्या आणि कमर्शियल आणि राष्ट्रीयकृत बँका कमी लेंडिंग करायच्या. त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सहकारी बँकांचं जाळं मोठं होतं,
कमर्शियल बँकांचं आणि नॅशनलाइज बँकांचं कृषी कर्जाच्या संदर्भातलं जाळं हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अगदी कमी होतं. आपण काय केलं माहितीये? आपण या बँकांच्या बँका खाऊन टाकल्या. दादा तुम्ही म्हणालात की ज्यांनी केलं असेल त्यांच्यावर कारवाई करा. कारवाई आपण करू, पण एक बँक मेल्यानंतर दादा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कर्ज द्यायचं आहे. नॅशनलाइज बँकेच्या कव्हरेज एरियात ते नाही आहे. ही बँक आपण मारून टाकली आहे. द्यायचं कुठनं कर्ज? एका दिवसात बँक उभी होते का? बँक एका दिवसात उभी होत नाही. आज ही जी अवस्था शेतकऱ्यावर आली की शेतकऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिटच्या बाहेर राहावं लागतंय. 8-8, 9-9 बँकांमध्ये या ठिकाणी जी अवस्था आपण केली, त्या बँका खाऊन टाकल्या अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, एकीकडे सहकारी बँका अध्यक्ष महोदय कर्ज देऊ शकत नाही, त्या ठिकाणी देण्याची त्यांची परिस्थिती नाही. राज्य सरकारने अध्यक्ष महोदय त्यातही मार्ग काढला. आम्ही सहकारी बँकांना त्या ठिकाणी MS कोऑपरेटिव्ह बँकेला सांगितलं कर्ज द्यायचं आहे. ठीक आहे, त्यांनी गॅरंटी मागितली. 500 कोटी रुपये तातडीने काढून आम्ही त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं सांगा सहकारी बँकांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्ज द्या. पण व्यवस्था कशा आपण उद्ध्वस्त करत गेलो. आज ज्यावेळेस पोट तिडकीने आपण बोलतो ना, त्यावेळेस या व्यवस्था उद्ध्वस्त कोणी केल्या याचा विचार देखील केला पाहिजे. एका दिवसात व्यवस्था उभ्या राहत नाही. उद्ध्वस्त झालेली व्यवस्था आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरते आहे, याचा विचार देखील आपण अध्यक्ष महोदय हा कुठेतरी करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भात बोलत असताना काय झालं मागच्या कर्जमाफीमध्ये हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. कॅगचा रिपोर्ट माझ्याजवळ आहे. मी जे सांगितलं ना, या कर्जमाफीचा उपयोग हा विदर्भ मराठवाड्याला झालेला नाही, हा कोणाला झाला अध्यक्ष महोदय? कॅगने सांगितलंय. कोल्हापूर बँकेचं तुम्हाला माहिती आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. 2 गुंठ्यांवर 20 लाख रुपये अध्यक्ष महोदय. कॅग म्हणतो आपण या ठिकाणी मार्ग काढायला बसलोय. त्यामुळे मी ठळक मुद्दे सांगतो अध्यक्ष महोदय. कॅग असं म्हणतो केंद्र शासन कृषी कर्जमाफी योजना 2008 व महाराष्ट्र शासन योजना याच्या अंतर्गत काही आक्षेप कॅगने घेतले. अध्यक्ष महोदय, पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी न देणे व कर्जमाफीचा लाभ न देणे, अपात्र व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ देणे. हे कोण आहेत अपात्र? अध्यक्ष महोदय आपल्याला आश्चर्य वाटेल, अध्यक्ष महोदय या कर्जमाफीच्या नावावर अनेक जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय जिल्हा बँकांमध्ये आपलं सगळं अध्यक्ष महोदय जेवढं कर्ज होतं ते माफ करून घेतलं. आता चालली आहे चौकशी, चालली आहे चौकशीत निघणार आहे. पण अध्यक्ष महोदय मी जे आधी सांगितलं की पुन्हा अध्यक्ष महोदय बँकेचे घोटाळे मग कर्जमाफी, त्या कर्जमाफीतनं बँका पुन्हा बाहेर काढायच्या आणि पुन्हा बँका बुडायला लागल्या की नवीन कर्जमाफीची मागणी करायची. कर्जमाफी अध्यक्ष महोदय करायची असेल तर ती त्या शेतकऱ्याकरता केली पाहिजे की जो खरंच दबला आहे, जो खरंच पिचला आहे, त्याच्याकरता केली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय थेट शेतकऱ्यांना, अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आवश्यक असताना संस्थांना कर्जमाफी देणे म्हणजे काय केलं? शेतकऱ्याच्या नावावर आपल्या ज्या संस्था अध्यक्ष महोदय डबघाईला आल्या होत्या त्या संस्थांची कर्ज माफ करून टाकली. अध्यक्ष महोदय कर्जाबाबत कागदपत्रांमध्ये खोडतोड, दुरुस्ती तसेच आवश्यक कागदपत्र न घेता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी करणे. काही अध्यक्ष महोदय वित्तीय संस्थांनी कायदेशीर खर्च, लीगल चार्जेस सारखे अपात्र रक्कम अध्यक्ष महोदय व वसूल न झालेल्या व्याजाच्या रकमेवरही कर्जमाफी दिलेली आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे पात्रच नाही आहेत अशा लोकांच्या व्याजाच्या रकमा ज्या या योजनेचे भागच नाही आहेत त्या देखील देऊन टाकल्या अध्यक्ष महोदय. काही बँकांनी लाभार्थ्यांना दुहेरी लाभ दिला. एकाच लाभार्थ्याला इकडचंही कर्ज केलं, तिकडचंही कर्ज केलं. अध्यक्ष महोदय एकाच वित्तीय संस्थेमार्फत एकाच लाभार्थ्याला 2दा लाभ दिला. पीक विमा योजनेअंतर्गत मिळालेल्या नुकसान भरपाईची रक्कम
पात्र रकमेतनं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वजा करण्यात आली आणि त्यातनं कर्जमाफी करण्यात आली. कर्ज सवलतीत 20,000 वरील आवश्यक असलेली रक्कम अध्यक्ष महोदय आवश्यक असतानाही भरणा न केलेल्या खात्यांवरही कर्जमाफी देण्यात आली. खतावणीनुसार कर्ज बाकी कमी असताना जास्त रक्कम दाखवून खतावणीत खोडतोड करून कर्जमाफी देण्यात आली. अध्यक्ष महोदय, बँकांनी शेतकऱ्यांना सहकारी संस्थांना कर्ज दिलेले नसताना, हे तर कर्ज दिलेले नसताना दिल्याचे दर्शवून कर्जमाफी करण्यात आली. उपसा जलसिंचन सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये व्याजाच्या रकमेचे मुद्दलीकरण करणे अपेक्षित नसताना जमा खर्च करून त्याचीही कर्जमाफी देण्यात आली. आणि अध्यक्ष महोदय, फूल उत्पादक ग्रीन हाऊस योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी पुनर्गठनाचा प्रथम हप्ता भरलेला नसताना, कारण त्यांना नुकतंच कर्ज प्राप्त झालं होतं, अध्यक्ष महोदय त्यांनाही कर्जमाफी देऊन टाकण्यात आली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा सवाल आहे, कर्जमाफी याच्याकरता हवी आहे? अध्यक्ष महोदय, आणि म्हणून खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, माझं स्पष्ट मत आहे. दादा, तुम्ही वाचून दाखवलं ना की कर्जमाफी एक महत्वाचं स्टेप आहे वगैरे, ते कोणी म्हटलं होतं आपल्या स्वामीनाथन साहेबांनी, ते पूर्ण मी वाचलं. तुम्ही पूर्ण वाचलं की नाही मला माहित नाही, वाचलं असेल माझं, पण तुम्ही त्यातलं सोयीचं वाचून दाखवलं. कुठल्या टप्प्यावर केली पाहिजे हे मात्र तुम्ही वाचलं नाही. अध्यक्ष महोदय, जोपर्यंत शेतकरी अध्यक्ष महोदय ज्या बाकी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीची पूर्तता तुम्ही करत नाही, तोपर्यंत अध्यक्ष महोदय, स्वामीनाथन यांनी देखील सांगितलं आहे की कर्जमुक्ती अशा प्रकारे करून फायदा होत नाही. आता तुम्हाला मी खरं म्हणजे आपले आरबीआयचे गव्हर्नर तुमच्याच काळात नेमलेले आहेत, फार हुशार आहेत. आपण कोणीतरी तेलंगणाच्या संदर्भात सांगितलं की तेलंगणाने कर्जमुक्ती केली. खरं म्हणजे तेलंगणात काय झालं हेही सांगतो. त्यांनी घोषणा केली कर्जमुक्तीची, नंतर त्यांच्या लक्षात असं आलं की खूप जास्त आपल्यावर दायित्व येत आहे. मग त्यांनी असं सांगितलं की आम्ही 1 लाखापर्यंतच कर्जमुक्ती करू. मग त्यांच्या लक्षात आलं अजून जास्ती दायित्व तरी कमी होतच नाहीये. फायनली त्यांनी असं सांगितलं की चालू वर्षात जेवढं कर्ज आहे तेवढंच आम्ही माफ करू, पण तेही अजून माफ करू शकले नाहीत. आणि त्याच्यावर आंध्र आणि तेलंगणावर आता नुकतंच रघुराम राजन यांनी सांगितलं, आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन हॅज येट अगेन फ्लॅग कॉशन अबाउट द इनइफेक्टिव्हनेस अँड रिअल कॅरेक्टर ऑफ लोन वेवर. काय म्हणाले ते? अ टूल टाइम अँड अगेन युज्ड बाय द पॉलिटिशियन टू अपीज द पुअर फार्मर ऑन द प्रिटेक्स्ट ऑफ हेल्पिंग देम. Rajan asked a pertinent question: how effective these debt waivers have been. In fact, the studies that we have typically show that they have been ineffective. In fact, they have constrained the credit flow post waiver to the farmers. हे मी नाही म्हटलं. आपण ज्या रघुराम राजन साहेबांची आपल्या काळामध्ये आरबीआयचे गव्हर्नर म्हणून हुशार आहेत, म्हणजे ते काही वशिल्याने नाही गेलेले, त्यांनी या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, महत्वाचं काय? महत्वाचं हे आहे की कर्ज घेण्याकरता शेतकऱ्याला पात्र केलं पाहिजे. आज आपण अध्यक्ष महोदय 25,000 गावांपैकी अध्यक्ष महोदय जवळजवळ 20 लाख शेतकऱ्यांचं 6,000 कोटीचं पीक कर्ज रूपांतरित केलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये हे रूपांतरित करताना पूर्वी आपण 3 वर्षाकरता रूपांतरित करायचो. पहिल्याच वर्षी त्याला 12% व्याज लागायचं. 3 वर्षात 12% व्याज म्हणजे ती एक काहीतरी म्हण आहे की काय भीक नको पण कुत्रा आवर, अशा प्रकारची अवस्था. रूपांतरणाने कर्जबाजारी शेतकरी व्हायचा, अशी आपली अवस्था होती. अध्यक्ष महोदय, यावेळेस आपण त्यात आमूलाग्र बदल केला. आपण सांगितलं रूपांतरण 5 वर्षाचं होईल, 3 वर्षाचं नाही. आणि या 5 वर्षापैकी पहिल्या वर्षाचं 12% व्याज हे राज्य सरकार भरेल आणि त्याच्यानंतरच्या 4 वर्षात दरवर्षीचं 6% व्याज अध्यक्ष महोदय हे राज्य सरकार भरेल आणि त्याची तरतूद आपण केली. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना 20 लाख शेतकऱ्यांना आपण नवीन कर्ज मिळण्याकरता पात्र त्या ठिकाणी केलं अध्यक्ष महोदय, आणि त्यांना कर्ज देण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतो.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या एका कारणाने मी सांगितलं की कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही आहे. जोपर्यंत त्याच्या आधीचे उपाय तुम्ही करत नाही, नाहीतर 2008 साली कर्ज माफ केलेला शेतकरी पुन्हा जर 6 वर्षांनी पूर्णपणे कर्जबाजारी होतो असं तुमचं मत आहे, तर मग याची कारणं काय आहेत, याच्या मुळामध्ये तुम्ही जाणार आहे की नाही? अध्यक्ष महोदय, याचं प्रमुख कारण हे आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं संपूर्ण जी आपण अर्थव्यवस्था उभी केली आहे ही क्रेडिट बेस्ड अर्थव्यवस्था उभी केली आहे, इन्व्हेस्टमेंट बेस्ड अर्थव्यवस्था आपली नाही. जोपर्यंत कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होणार नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुखी समाधानी होऊ शकत नाही. खरं म्हणजे ज्यावेळी अध्यक्ष महोदय या सगळ्या आत्महत्या झाल्या आणि मी आत्महत्याग्रस्त गावामध्ये भेट दिल्या, अनेक गावांमध्ये गेलो अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी मी गेल्यानंतर ज्यावेळी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटायचो, विधवांना भेटायचो अध्यक्ष महोदय, 4-4, 5-5 वर्षापूर्वी कुटुंबातला व्यक्ती गेल्यानंतर देखील 1 लाख रुपये काहींना मिळाले होते, काहींना तेही मिळाले नव्हते. पण त्यांच्या आत्महत्येच्या मूळ कारणात पुढे गेलंच नव्हतं. मी त्यांना विचारायचो, बरं ठीक आहे आत्महत्या झाली, तुम्हाला 1 लाख मिळाले का? हो मिळाले. मग तुम्हाला विहीर मिळाली का? तुमच्या शेतीत विहीर आहे का? किती एकर जमीन आहे? 5 एकर. विहीर आहे का? नाही. विहीर नाही तर पंपही नाही. काही ठिकाणी विहीर आहे पण पंप नाही. अध्यक्ष महोदय, म्हणजे ज्यांच्या आत्महत्या झाल्या त्यांनाही 5-5 वर्ष अध्यक्ष महोदय न आपण विहीर दिली न पंप दिला. मग अध्यक्ष महोदय, कशाच्या आधारावर आपण त्यांना या निराशेतनं बाहेर काढणार आहोत? अध्यक्ष महोदय, खरं आहे अनेक या ठिकाणी सदस्यांनी सांगितलं, प्रल्हाद ताजने 2011 साली अध्यक्ष महोदय यांनी त्या ठिकाणी यांनी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या पत्नीला मी ज्यावेळेस गावात गेलो अध्यक्ष पाहिल्या, ज्यांना मदत मिळाली नव्हती त्यांना मदत दिली. अध्यक्ष महोदय, ज्यांना विहीर नव्हती मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं इमिजिएट यांना विहीर द्या, धडक सिंचन मधनं द्या, नरेगातली देऊ नका, त्याची पैशाची तरतूद करून दिली. ज्यांना पंप नव्हता तातडीने पंप द्या म्हणून सांगितलं. अध्यक्ष महोदय, शांताबाई ताजने यांना देखील मी भेटलो आणि त्यांना मी विचारलं, त्यांनी सांगितलं विहीर, मी सांगितलं यांना तातडीने विहीर द्या. अध्यक्ष महोदय, त्यांना 1 लाख रुपये मिळाले होते, त्यातले 70,000 रुपये त्यांच्या खात्यात आजही आहेत, म्हणजे त्या गेल्यानंतरही आहेत, ते होते. त्यानंतर अध्यक्ष महोदय या सगळ्यांशी जिल्हाधिकारी सातत्याने संपर्कात होते. या शांताबाई आपल्या कुटुंबियांकडे दुसरीकडे निघून गेल्या होत्या, 2 महिने त्या नव्हत्या, पुन्हा त्या गावात आल्या आणि अध्यक्ष महोदय दुर्दैवी आहे त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर अध्यक्ष महोदय, म्हणजे हा शब्द मला वाईट वाटतो, पण अशा प्रकारे सगळ्यांनी झडप मारली की जणू काही आता अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्याला भेटल्यानंतर आत्महत्या म्हणजे संपलंच सगळं. म्हणजे आता सापडला कचाट्यात मुख्यमंत्री, याला किती आता आपण ठोकून काढायचं. म्हणजे मला कधी कधी थोडंसं माध्यमांचं आश्चर्य वाटतं, काही माध्यमांनी फार चांगलं त्याच्यावर अध्यक्ष महोदय संयमित लिहिलं, काही माध्यमांनी टीका केली, ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे. पण विरोधी पक्षाच्या बाजूनं नवीन स्टोऱ्या आल्या की ज्याच्या घरी मुख्यमंत्री राहिले त्यांनीच आत्महत्या केली. आता ठीक आहे, तो आपला बोलण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय दुर्दैवी आहे, पण ही अवस्था काय येते याचा विचार आपण करणार आहोत की नाही अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय, या प्रकरणाने मी व्यथित झालो, पण अध्यक्ष महोदय निराश नाही झालो. यापुढेही मी अध्यक्ष महोदय आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटणार आहे. मी त्यांना त्यांच्या समस्या काय त्या जाणून घेणार आहे, त्यांना मदत करायचा प्रयत्न करणार आहे. त्यांना जर अध्यक्ष महोदय काही मिळालं नसेल तर ते मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण अध्यक्ष महोदय, शेवटी एखादा प्रयत्न हा अपयशी झाला अध्यक्ष महोदय, म्हणून प्रयत्न करायचं सोडायचं नसतं अध्यक्ष महोदय. आपण स्वतः ऐकलाय, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. अध्यक्ष महोदय, त्यामुळे हा प्रयत्न सुरूच राहणार आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या गोष्टीने निराश होणाऱ्यांपैकी मी नाही आहे. अध्यक्ष महोदय, हे जरूर आहे की मला या गोष्टीचं दुःख झालं की एका माऊलीला आपण वाचवू शकलो नाही, तिने आत्महत्या केली अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी कशा कशा प्रकारच्या बाबी माझ्या लक्षात आल्या, खरं म्हणजे त्या जर मी सांगितल्या तर आपल्याला स्वतःला प्रश्न विचारावा लागेल की नेमकं आमचं सरकार काय करत होतं अध्यक्ष महोदय. आज एवढ्या मोठ्याने आपण बोलतोय ते आपल्याला या ठिकाणी विचारावं लागेल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून सरकारमध्ये तुम्ही होतात हो, असं काय करता? माझा आवाज मोठा आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही.
अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे काय सांगितलं होतं अध्यक्ष महोदय? आदर्श मिश्रा समितीने, नरेंद्र जाधव समितीने, स्वावलंबन मिशनच्या समितीने 4 समित्या झाल्या. पहिले शेतकऱ्याला पाणी द्या. पाणी द्या सांगितल्यानंतर अध्यक्ष महोदय आपण पंतप्रधान पॅकेज मध्ये त्या ठिकाणी सिंचन क्षमता वाढवण्याकरता आपण खूप मोठा एक कार्यक्रम जाहीर केला. आणि जाहीर केल्यानंतर अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी सांगितलं की मोठे सिंचन प्रकल्प पूर्ण करून अध्यक्ष महोदय 1,15,740 हेक्टर एवढ्या जमिनीला आम्ही सिंचित करू. कधी सांगितलं? 2008 साली अध्यक्ष महोदय. आज 2016 साल आहे. हे प्रकल्प तर पूर्ण झालेच नाही. जेवढं पाण्याचं स्टोरेज आपण केलं, वीरेंद्र जगताप साहेब, आपल्याला माहिती आहे म्हणून मी तुमचं नाव घेतलं, काय काय घडलंय. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये किती सिंचन होत आहे आज? अध्यक्ष महोदय 2008 साली 4,211 कोटी दिले होते. किती सिंचन होत आहे अध्यक्ष महोदय? 20,000 हेक्टर. किती वर्षामध्ये? 2008 आणि 2015, 7 वर्षामध्ये. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देणार नाही, शेतकऱ्याला वीज देणार नाही, आणि जर शेतकऱ्याला तुम्ही जगा म्हणाल तर त्यांनी नेमकं जगायचं कसं याचं उत्तर मला तुम्ही द्या. अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी आजही विदर्भ मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला आश्चर्य वाटेल, विदर्भातला तर अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती या 4 जिल्ह्यातला अध्यक्ष महोदय जो बॅकलॉग आहे तो आजही शिल्लक आहे अध्यक्ष महोदय. आणि हा कुठला बॅकलॉग आहे? 1994चा. 15 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात. विदर्भाला, मराठवाड्याला 1994च्या महाराष्ट्रासोबत देखील तुम्ही आणू शकला नाहीत. 1994ची महाराष्ट्राची जी सिंचन क्षमता ऍव्हरेज होती त्या ऍव्हरेज पर्यंत तुम्ही अध्यक्ष महोदय विदर्भ आणि मराठवाड्याला 15 वर्षात आणू शकला नाहीत. मग कशाच्या आधारावर तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या गोष्टी सांगता हो? अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या शेतीला पाणी तुम्ही दिलं नाही. अध्यक्ष महोदय तुम्ही ज्या पंतप्रधान पॅकेजच्या धडक विहिरी सांगितल्या होत्या, कधी सांगितल्या? 2008 साली. अजूनही त्या विहिरी देखील आपण पूर्ण करू शकलो नाहीत. त्या विहिरीतल्या 18,000 विहिरीला आता पुरवणी मागण्यांमध्ये आपण पैसे दिले, मागच्या मागण्यांमध्ये आपण पैसे दिले, 450 कोटी रुपये देऊन त्या 18,000 विहिरी आपण पूर्ण करतो. कोण होते हो हे 18,000 लोक? त्यावेळच्या सर्वेक्षणामध्ये वल्नरेबल, त्यावेळच्या सर्वेक्षणामध्ये जे आत्महत्या करू शकतात असे जे लोक होते, अशा 18,000 लोकांना अध्यक्ष महोदय 7-7, 8-8 वर्ष आपण विहिरीपासून वंचित ठेवलं. काय होता प्रॉब्लेम? पैशाची कमतरता होती. 2,20,000 कोटीचं होतं ना आपला अर्थसंकल्प. मगाशी बाबांनी सांगितलं, दादांनी सांगितलं, आपल्या जयंतरावनी सांगितलं, कर्ज घ्यायची क्षमता एवढी आहे, आपला नंबर 1चा आहे ना. पण बाबा तरी देखील 6 वर्षामध्ये त्या 18,000 विहिरी देखील तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत. मला आनंद वाटतो त्यातल्या 4,000 विहिरी मी 6 महिन्यात पूर्ण केल्या आणि उरलेल्या विहिरी देखील या वर्षामध्ये मी पूर्ण करणार आहे. अध्यक्ष महोदय जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीला वीज देणार नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत शेतकऱ्याला तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आता आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी ठरवलंय 3 वर्षामध्ये 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्याचे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 2,15 लक्ष हेक्टर अध्यक्ष महोदय एवढी अतिरिक्त सिंचन क्षमता अध्यक्ष महोदय तयार करायचं आपण ठरवलंय. त्याचं नियोजन आपण केलंय 7,187 कोटी रुपये. परत तुम्ही आमची अवस्था कशी केली? आज आम्ही पैसे द्यायला इच्छुक आहोत आणि आमच्याकडे सगळ्यांचं एकमत आहे की पहिल्यांदा विदर्भ मराठवाड्याला पैसा दिला पाहिजे, उत्तर महाराष्ट्राला दिला पाहिजे, यात आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही अवस्था अशी केली आहे की सिंचन प्रकल्पामध्ये अशी अवस्था आहे की आज अध्यक्ष महोदय कुठल्याही नियमाचं पालन न करता त्या प्रकल्पाच्या किमती
आणि त्याची व्याप्ती अशा प्रकारे वाढली आहे. 10 बैठका मी घेतल्या. अधिकारी म्हणतात की अशा प्रकारे या ज्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत या जर आम्ही मान्य केल्या तर आम्ही देखील जेलमध्ये जाऊ. ही अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, मी त्यांना सांगितलं जे कायद्यात आहे ते करा आणि कॅबिनेट पुढे आणा. जर जेलमध्ये जायचं असेल तर अख्खी कॅबिनेट जाईल, पण आता कुठेतरी आपल्याला संपवावं लागेल आणि हे प्रकल्प पूर्ण करावे लागतील. अध्यक्ष महोदय, हे काही एका दिवसात होत नाही. सिंचन क्षमता तयार करायची असेल, आज प्रकल्प केला उद्या झाला असं होत नाही. या प्रकल्पाच्या अशा अवस्था आणून ठेवलेल्या आहेत. सुप्रमा करता 3-3 वर्षापासून प्रकल्प पडले आहेत आणि त्या प्रकल्पामध्ये इतकी वाईट अवस्था आहे की आज त्याच्यातला एक एक, मला मराठी शब्द आता आठवत नाही, रावते साहेब नाही मी बोलू शकतो, मेस काय म्हणतो आपण, मेस, त्यातली जी गडबड आहे, घोळ आहे, जे काय असेल ते एक एक दूर करता करता अध्यक्ष महोदय नाकी 9 येऊन राहिले. सुथळा. अध्यक्ष महोदय, आज अनेक प्रकल्प भूसंपादनामुळे या ठिकाणी अनेक प्रकल्प भूसंपादनामुळे अडकले होते आणि या ठिकाणी बाबा तुम्हाला मी सांगितलं पाहिजे, तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही केंद्राला पत्रही पाठवलं होतं की जरा आपल्याला काही रिलॅक्स केलं पाहिजे वगैरे, ते झालं नाही, सोडून द्या. नवीन भूसंपादनाचा कायदा झाल्यापासनं तर आजचा दिवस आहे अध्यक्ष महोदय, 1 एकर जमीन देखील आपण अधिग्रहित करू शकलो नाही. पण राज्य सरकारने डायनामिक निर्णय घेतला 5 पट पैसे देण्याचा थेट खरेदीत शेतकऱ्याला, आणि आज मोठ्या प्रमाणात जमिनी आपल्याला मिळायला लागल्या अध्यक्ष महोदय. कारण अध्यक्ष महोदय, सरळ खरेदीतून 5 पट पैसे शेतकऱ्याला आपण देतो आहोत. त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला या जमिनी मिळत आहेत आणि त्यामुळे हे प्रकल्प आज मार्गी लागण्याची परिस्थिती या ठिकाणी तयार झाली आहे. एवढंच नाही, आदर्श मिश्रा कमिटीने सांगितलं होतं की एक अशी परिस्थिती तयार करण्यात येते की तरतुदी तर दाखवण्यात येतात पण त्या तरतुदी खर्च होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था केली जाते आणि त्याकरताच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अधिकाऱ्यांची पदं रिक्त ठेवली जातात. अध्यक्ष महोदय, आम्ही निर्णय केला की यापुढे अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा विदर्भ मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात जावं लागेल, त्यानंतर त्यांना दुसरीकडे जाता येईल. आणि अध्यक्ष महोदय, आज मला सांगताना आनंद वाटतो, आपण कंपॅरेटिव्हली बघा, पीडब्ल्यूडी विभाग, इरिगेशन विभाग, अध्यक्ष महोदय, बहुतांश जागा आता आम्ही भरत आणलेल्या आहेत, काही विभागात पूर्ण भरलेल्या आहेत. कारण अध्यक्ष महोदय, तरतुदी दाखवायच्या आणि इंजिनियरच द्यायचे नाहीत, खर्च कसे होतील. अध्यक्ष महोदय, जो रिपोर्ट तुम्ही तयार केला त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा अवलंब करण्याचं काम हे आता आम्ही करतोय आणि त्यातनं ही परिस्थिती अध्यक्ष महोदय निश्चितपणे बदलणार आहे. अध्यक्ष महोदय, शांतता पाळा. खूप गोष्टी ऐकायच्या हो अजून. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारनं सगळ्या गोष्टीची उत्तरं देतो भास्करराव, सगळ्या. थोडासा 8 तास चर्चा झाली तर त्याच्या उत्तरात 80 मिनिटं तर द्या. येस, भास्करराव बोलू द्या. सगळ्या गोष्टींवर बोलणार आहे. तुम्ही जे जे या ठिकाणी सांगितलं ती प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवार हे अभियान आम्ही हातामध्ये घेतलं. आमच्या आदरणीय बाबांनी सांगितलं की आम्ही सुरू केलं होतं. खरं आहे, काही बाबी बाबा तुम्ही सुरू केल्या होत्या, पण तुमच्यापेक्षा खरं तर हे अभियान कोणी सुरू केलं होतं? हे अभियान खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेबांनी सुरू केलं होतं. आणि हे अभियान या राज्यामध्ये जर नीट चालवलं असतं तर राज्याची आजची अवस्था राहिली नसती. ज्या राज्यामध्ये आपण असं सांगतो की देशातले 40% धरणं, मोठी धरणं ज्या एका राज्यात आहे, त्या राज्याची अवस्था अशी आहे की 82% शेती कोरडवाहूची आहे. नियोजनाची दिशा ही वसंतराव नाईकांना समजली होती, पण दुर्दैवाने त्याच्यानंतर ती दिशा बदलली. आणि आम्ही अध्यक्ष महोदय जलसंधारणावरचा संपूर्ण आमचा फोकस दूर केला आणि मोठ्या प्रकल्पांच्या पाठीमागे लागलो. मोठे प्रकल्प आवश्यक आहे,
मी या मताचा नाही की ते अनावश्यक आहे, कारण पाण्याचं स्टोरेज केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, पण त्याचसोबत आपली टोपोग्राफी, आपली हायड्रोलॉजी, आपली जिओलॉजी या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला काय काय केलं पाहिजे याचं जर आपण प्लॅनिंग केलं नाही तर ज्या अवस्थेत आज आपण आहोत त्या अवस्थेत आपण येतो. आणि अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी आपण जर बघितलं, अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवार योजनेचा मला आनंद वाटतो की या सभागृहातल्या दोन्हीकडच्या लोकांनी याची तारीफ केली. आमचे विरोधी पक्ष नेते त्या यांच्या संदर्भात बोलले, पण मी कालही त्याचं स्पष्टीकरण दिलं, पुन्हा बोलतो की स्वतः राजेंद्र सिंग साहेबांनी हे सांगितलं की अतिशय चांगली योजना आहे, कृपा करून ठेकेदाराच्या हातात पडू देऊ नका. पडली असं नाही सांगितलं, पडू देऊ नका. कामं जी कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू करावी लागतात ती ई टेंडरिंगनी चालली आहेत, पण आपल्या माहिती करता एकूण अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत होणारी कामं आणि विभागाच्या मार्फत होणारी कामं याचा जर रेशिओ बघितला तर आपल्याला जमीन आसमानाचा फरक दिसेल. आजही बहुतांश काम हे बिना कॉन्ट्रॅक्टरचं याच्यामध्ये चाललंय. लोकसहभागामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं या योजनेनं क्रांतिकारी काम करून दाखवलं. अध्यक्ष महोदय, 250 कोटी रुपयाचा लोकसहभाग. अध्यक्ष महोदय, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये, आणि याचं श्रेय काही आमचं नाही, सरकारचं बिलकुल नाही अध्यक्ष महोदय, हे सगळं श्रेय जनतेचं आहे. ज्या जनतेने अध्यक्ष महोदय याचं महत्व समजून घेतलं आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त अध्यक्ष महोदय काही काही ठिकाणी तर त्यांना खरीपाच्या नुकसानीचे पैसे मिळाले, ते पैसे लोकवर्गणी म्हणून जलयुक्त शिवारला दिले अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी. हे शेतकऱ्यांना आज याचं महत्व लक्षात आलं. आज अध्यक्ष महोदय जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 1,19,882 कामं आपण हातामध्ये घेतली, त्यापैकी आणि अध्यक्ष महोदय या अभियानांतर्गत प्रामुख्याने 3,51,999 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंग, 75,971 हेक्टरवर सीसीटी डीप सीसीटी, 1,007 माती नाला बांध, 1,097 सीएनबी दुरुस्ती, 84 केटीवेअर दुरुस्ती, 239 पाझर तलाव दुरुस्ती, 92 नवीन पाझर तलावाची निर्मिती, 132 केटीवेअर, 4,339 शेततळी, 881 रिचार्ज शाफ्ट, 32,829 हेक्टरवर ठिबक सिंचन व 6,173 हेक्टरवर तुषार सिंचन. अध्यक्ष महोदय, हे अचिव्हमेंट या योजनेचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, या माध्यमातून आज विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करण्याचं काम आपण करतो आहोत. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला शाश्वत सिंचन देणं, शेतकऱ्याच्या अडचणीवरचा सगळ्यात मोठा उपाय काय असेल अध्यक्ष महोदय? जिथे सिंचन पोचलं तिथला शेतकरी समृद्धच आहे, त्याचेही प्रश्न आहेत पण ते वेगळे आहेत, त्याचे मूलभूत जेवणाचे प्रश्न नाही आहेत. अध्यक्ष महोदय, तो आत्महत्या नाही करत आहे, पण जिथे सिंचन पोचलं नाही, जिथे पाणी पोचलं नाही, तिथे मात्र ही अवस्था आहे. आणि म्हणून आज या योजनेने मला कधी कधी आमच्या विरोधकांचे आभार मानावेसे वाटतात. अध्यक्ष महोदय, आमचं सरकार येऊन 8 महिने झाले, पण माझ्यावर आणि आमच्या मंत्रिमंडळावर यांचा किती विश्वास आहे बघा. 15 वर्षात जे हे करू शकले नाहीत ते 8 महिन्यात आम्ही करून टाकू, अशा प्रकारचा विश्वास त्यांच्या मनात. आणि त्यामुळे आम्हाला ते प्रश्न विचारतात, हे झालं नाही, ते झालं नाही, ते झालं नाही, ते झालं नाही. याचाच अर्थ हा विश्वासच आहे ना की 8 महिन्यामध्ये 15 वर्षात जे तुम्ही करू शकला नाहीत ते सगळं आम्ही करू शकू. म्हणून तुमचे आभार मानतो. 5 वर्ष कसे जातील काळजी करू नका, वेगळ्या प्रकारची काळजी करावी लागेल 5 वर्ष कसे जातील याची. अध्यक्ष महोदय, नाही, अध्यक्ष महोदय, आत्महत्याग्रस्त जे 14 जिल्हे आहेत, या 14 जिल्ह्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय 619 कोटी रुपयाची कामं आपण पूर्ण केली आहेत, ज्यात अध्यक्ष महोदय 51,588 कामे हाती घेतली होती, त्यातली 36,304 कामं ही आपण पूर्ण केली आहेत. मी सगळं डिटेल या ठिकाणी देत नाही, पण मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण कामं केली आहेत. आणि यावर्षी आम्ही काय ठरवलंय, नव्याने 5,000 गावं तर घेणारच, या 6,000 गावातली कामं पूर्ण करणार, नव्याने 5,000 गावं घेणार. आणि त्याच्यासोबत अध्यक्ष महोदय
जे कुठल्याही योजनेत नाही, निकषात नाही, पण जे गाव समोर येईल आणि सांगेल आम्ही लोकसहभाग द्यायला तयार आहोत, त्या गावाचा समावेश देखील अध्यक्ष महोदय या योजनेच्या अंतर्गत करण्यात येईल. काही सदस्यांनी सांगितलं, संजय कुटेंनी, आमच्या चव्हाण साहेबांनी सांगितलं की आमदारांचा सहभाग काय आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड करण्याकरता कलेक्टरच्या अंतर्गत सगळ्या विभागांना आणलाय, पण त्याच्यावर एक समिती केली आहे, ज्या समितीमध्ये पालकमंत्री आणि सगळे आमदार आहेत. आणि माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये याच्या बैठका घेऊन सगळ्या आमदारांचा जो सहभाग आहे या योजनेतला तो एन्श्योर करा. मला आनंद वाटतो, अनेक ठिकाणी आमदार आपल्या आमदार निधीतनं आता जवळजवळ 10-20 लाख नाही, एका जिल्ह्यात मला आता आठवत नाही, 1 कोटी रुपये आमदारांनी देऊ केले आहेत तुमच्या दिवसामध्ये. आणि त्यातला एक 50 लाख रुपये देणारा एक आमदार तर आपल्याकडचा आहे, त्यांनी दिलेले आहेत. आपल्या आपण उदारच आहात, फारच मोठे मोठे, फार फार अगदी फार फार. त्यामुळे आता मोठ्या मनानं माझं ऐकून घ्या. मोठ्या मनाच्या माणसांनो मन मोठं करा आणि माझं म्हणणं ऐकून घ्या. सगळ्याच्यावर बोलणार आहे, काळजी करू नका. मी सुरुवातच दुष्काळाने केली आहे, आपण विसरून जाता भुजबळ साहेब मी कशाने सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, त्यामुळे अध्यक्ष महोदय यावर्षी दुसरं आम्ही काय करणार आहोत, प्रत्येक जिल्ह्याचा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रिसोर्स मॅपिंग करणार आहोत. कारण एकेका जिल्ह्यामध्ये जुनी जी कामं झाली आज ती कामं अध्यक्ष महोदय कामात नाही आहेत. काही कोल्हापुरी बंधारे आहेत, काही सिमेंट नाला बांध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. आपण एक स्ट्रक्चर सोडून देतो आणि नवीन स्ट्रक्चर तयार करतो. याचं कारण काय आहे की मागच्या काळामध्ये या स्ट्रक्चरच्या रिपेअर करता आपण पैसाच ठेवला नव्हता. आता यावेळी 10% पैसे हे रिपेअर्स करता आपण ठेवले, पण पुढच्या वर्षी अध्यक्ष महोदय प्रत्येक जिल्ह्याने रिसोर्स मॅपिंग करायचं आणि जुने जेवढे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर्स रिपेअर, रिज्युविनेट आणि रिचार्ज हे करण्याकरता अध्यक्ष महोदय 25% पैसा आम्ही राखीव ठेवणार आहोत. आणि या माध्यमातून जुने सगळे स्ट्रक्चर्स जर जिवंत झाले तर त्यातनं शाश्वत सिंचन हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय निश्चितपणे आपल्याला प्राप्त होणार आहे. यासोबत अजून काही गोष्टी करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय, ज्यामध्ये अध्यक्ष महोदय मी याचा उल्लेख केला की गुंतवणूक वाढली पाहिजे. जोपर्यंत शेतीतली गुंतवणूक आपली वाढणार नाही, आणि म्हणून अध्यक्ष महोदय सरकारने असा निर्णय केलाय की पुढच्या 3 वर्षामध्ये दरवर्षी 50,000 शेततळी आम्ही तयार करणार आहोत अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय 1.5 लाख शेततळी तयार करण्याचा निर्णय केलाय. आपल्याला या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो की गेल्या 5 वर्षामध्ये आपण 70,000 शेततळी तयार केली आहे. 3 वर्षामध्ये त्याच्या दुप्पट 1.5 लाख शेततळी तयार करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. आणि अध्यक्ष महोदय याला पूर्णपणे सपोर्ट अध्यक्ष महोदय कॉन्व्हर्जन्स करणार आहोत. नरेगा, राज्याची हमी योजना आणि त्याच्या व्यतिरिक्त जिथे कंपोनंट कमी पडतो तिथे थेट बजेटमधनं पैसा देऊन अध्यक्ष महोदय याचं डिझाईन आम्ही तयार करू. आणि त्या माध्यमातून आपल्याला अध्यक्ष महोदय मला सांगताना आनंद वाटतो, 3 वर्षामध्ये शेततळ्याच्या माध्यमातून किती जमीन आपण अध्यक्ष महोदय शाश्वत सिंचनाखाली आणू शकतो. 5 लाख एकर जमीन अध्यक्ष महोदय ही शाश्वत सिंचनाखाली या शेततळ्यांच्या माध्यमातून आपण आणण्याचा निर्णय घेतला. शिंदेजी, आपण सगळ्यांनी मिळून विठ्ठलाला प्रार्थना केली की पडतो पाऊस, चालू झालाय आहे, आपल्यावर आशीर्वाद आहे विठ्ठलाचा, काळजीचं कारण नाहीये. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे 3 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय शांतता पाळा. 1 लाख विहिरी करण्याचा निर्णय आपण केलाय. या 1 लाख विहिरीच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय 2.5 लाख एकर जमीन अध्यक्ष महोदय ही शाश्वत सिंचनाखाली आणायची. आणि हे आणत असताना जो वंचित भाग आहे, वंचित मध्ये तुम्ही आले, सगळेच आले, जे वंचित आहे या वंचितांना पहिल्यांदा शिंदे साहेब याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. वंचित अध्यक्ष महोदय, शिंदे साहेब तुम्ही वंचित नाही, तुम्ही सिंचित आणि ते वंचित. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जलसंधारणाचं बजेट जे आहे, बजेट
मगाशी काल आपण काहीतरी सांगितलं कृषीचं बजेट आपल्याला माहिती आहे, आपण मंत्री होतात, 4-5 विभागातनं खरं म्हणजे जलसंधारणातनं आपण पैसे देतो, वेगवेगळ्या याच्यातनं. जलसंधारणाचं बजेट आपल्या काळामध्ये 800 कोटी रुपयाचं होतं, ते वाढवून आम्ही 2200 कोटी रुपयाचं केलं. अध्यक्ष महोदय, याच्यासोबत आम्ही त्याच्यावर येतो भाऊ विजयच्यावर येतो. त्यानंतर अध्यक्ष महोदय एक अजून निर्णय घेतलाय. अध्यक्ष महोदय, सेवा पुरवठा द्वारे भाडे तत्वावर सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यायची. म्हणजे काय करायचं अध्यक्ष महोदय, खंडित कालावधीमध्ये जे कोरडवाहू क्षेत्रातलं अध्यक्ष पीक असतं त्यांना पाणी देण्याची सुविधा नसल्यामुळे ते पीक अध्यक्ष महोदय करपतं किंवा त्याच्यावर अशी परिस्थिती येते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बचत गटांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण इलेक्ट्रिक किंवा डिझेल पंप अध्यक्ष महोदय डिझेल पंपावर आधारित एक पोर्टेबल अध्यक्ष महोदय आपण इरिगेशन सिस्टीम त्यांना देतो की जी टेस्टेड इरिगेशन सिस्टीम आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने देखील ती रिकमेंड केली आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर प्रत्येक गावामध्ये 5 डिझेल पंप लाईनसह स्प्रिंकलर संच पोर्टेबल देण्याचा आपण प्रस्तावित केला आहे. याच्या माध्यमातून 1 एकर जमीन जी आहे अध्यक्ष महोदय, म्हणजे हा जो गट आहे हा कुठल्याही शेतकऱ्याकडे भाडे तत्वाने ते घेऊन जाईल आणि 1 एकर जमीन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी संरक्षित सिंचित त्याला करून देईल, तिथे ओलावा आणून देईल. एका स्प्रिंकलरद्वारे एका महिन्यामध्ये 70 एकर सिंचन करता येईल. अध्यक्ष महोदय, गावामध्ये जर 5 संच असले तर 350 एकर क्षेत्रास अध्यक्ष महोदय या ठिकाणी गावामध्ये या पद्धतीनं आपण अध्यक्ष महोदय सिंचित करू शकू. ज्याच्यामध्ये डिझेल पंप अध्यक्ष महोदय जवळजवळ 30,000 आपल्याला लागतील. पाईप अध्यक्ष महोदय आपल्याला जवळपास 500 मीटरचे 58,500 एवढे लागतील आणि स्प्रिंकलर संच जे आहेत ते 22,500 लागतील. अध्यक्ष महोदय, या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण 1,111 कोटी रुपये अध्यक्ष महोदय, जर आकडा चुकत असेल नंतर सुधारून घेऊ, हक्कभंग आणू नका अध्यक्ष महोदय, या ठिकाणी करणार आहोत. आणि या माध्यमातून अध्यक्ष महोदय जवळजवळ ही व्यवस्था जर आपण उभी केली 17 लाख एकर क्षेत्र अध्यक्ष महोदय या व्यवस्थेतनं आपण शाश्वत सिंचनाखाली आणू शकू, अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. आणि जवळजवळ 25,000 तरुणांना याच्या माध्यमातून रोजगार मिळेल अध्यक्ष महोदय, 25,000 तरुणांना. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय 138 कोटी रुपये याच्यावर राज्य सरकार खर्च करेल आणि अध्यक्ष महोदय या माध्यमातूनही आपण सिंचनाची व्यवस्था उभी करू. आता अध्यक्ष महोदय मागून त्रास देऊ नका बरं. अध्यक्ष महोदय, विजेच्या संदर्भात खरं म्हणजे आज ज्यावेळी आपण या ठिकाणी बोलतो आहोत त्यावेळी हा विचार केला पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय की ऑक्टोबर 2014 अखेर विदर्भामध्ये पेड पेंडिंग आणि मराठवाड्यातले पेड पेंडिंग सांगतो अध्यक्ष महोदय. पेड पेंडिंगचा अर्थ ज्यांना डिमांड नोट इश्यू झाली आहे, ज्यांना इश्यू झाली नाही तेवढेच असतात अध्यक्ष महोदय, डिमांड नोटचे पैसे भरले. अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये 55,466 आणि मराठवाड्यामध्ये 37,750. म्हणजे अध्यक्ष महोदय 93,216 1 लाख शेतकऱ्याला वीज पंपापासून तुम्ही वंचित ठेवलं. 1 लाख शेतकऱ्यांना ज्यांनी पैसे भरले आहेत. आणि किती वर्षापासून भरले आहेत अध्यक्ष महोदय, यांनी किती वर्षापासून भरले आहेत हेही आपल्याला सांगतो. 13,215 केसेस अध्यक्ष महोदय या 3 वर्षापासून जास्त कालावधी करता. आणि अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये 20,000 केसेस या 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पेंडिंग आहे. म्हणजे 3-3, 5-5 वर्ष पैसे भरलेल्याला कृषी पंप तुम्ही दिला नाही आणि ज्यांना तर तुम्ही डिमांड नोटच इश्यू केली नाही हे 1 लाख आहेत. हे जे 2 लाख शेतकरी तुम्ही अध्यक्ष महोदय या ठिकाणी वंचित ठेवले, आज त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे अध्यक्ष महोदय. आपल्यापैकी अनेक लोक गेले. एका ठिकाणी आमचे बच्चू कडू साहेब आहेत का, ते गेले होते, मी पण गेलो. त्यांनी त्या ठिकाणी एक पंप दिला अध्यक्ष महोदय. 3 वर्षापासून डिमांड भरली होती आणि 3 वर्षापासून डिमांड भरून अध्यक्ष महोदय पंप मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. एका ठिकाणी 2 वर्षापासून डिमांड भरली होती, पंप मिळाला नाही,
शेवटी कर्ज घेऊन डिझेल पंप आणला. आता डिझेल पंपाने शेती करायची म्हटली तर काय अवस्था होते आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. त्यातनं कर्ज जास्ती झालं आणि त्या ठिकाणी आत्महत्या केली. आणि म्हणून या कारणांमध्ये कधीतरी आपण जाणार आहोत की नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही असा निर्णय केला अध्यक्ष महोदय की या ठिकाणी 1000 कोटी रुपये या बजेटमध्ये या पंपांकरता आम्ही दिले. याच्यापैकी अध्यक्ष महोदय नोव्हेंबर 2014 पासनं 47,000 जोडण्या आम्ही देऊन टाकल्या. 47,000. आणि पेड पेंडिंग जे आहेत 2016 मार्च पर्यंत एकही राहणार नाही. ही व्यवस्था आज आम्ही उभी केली. तिथे करू. तिथला असा आहे, आपल्याला प्रादेशिक वाद थोडी करायचा आहे. नाहीतर मग इथे आकडेवारी जर मी द्यायला लागलो तर त्यातनं प्रादेशिक वाद उभा राहील. त्यामुळे त्यात आपल्याला करायचं नाही आहे. एका जिल्ह्यामध्ये किती वीज आपण वापरतो आणि तेवढीच वीज विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये आपण वापरतो. हा प्रादेशिक वादाचा भाग आहे. आता कशाला करायचा आपण, योग्य नाही आहे ते. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी आपण आता आपल्याला सांगतो, खरं म्हणजे आता आपण विषय काढला म्हणून, पण अध्यक्ष महोदय इन्फ्रा 2 8,000 कोटी रुपयाची योजना आपण तयार केली. अध्यक्ष महोदय, आजही या इन्फ्रा 2 चे कामं विदर्भामध्ये झाले नाहीत, मराठवाड्यात झाले नाहीत. काय केलं आपण, बँकेशी लिंक केली अध्यक्ष महोदय. आणि बँकेशी लिंक केल्यामुळे अध्यक्ष महोदय जो प्रगत भाग होता त्या भागामधली सगळी कामं झाली आणि जो मागास भाग होता त्या भागातली कामं झाली नाही. मुळात कामच कमी घेतली. अध्यक्ष महोदय, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जिथे 1500 कोटी रुपये द्यायला पाहिजे होते तिथे फक्त 900 कोटी रुपये तुम्ही दिले. आज अध्यक्ष महोदय एकूण जर आपण बघितलं इन्फ्रा 2 मध्ये विदर्भामध्ये 1335 कोटी, मराठवाड्यामध्ये 1000. अध्यक्ष महोदय, जरा शांतता पाळा. आता बारामती, आम्हाला माहिती आहे की बारामती म्हणजेच महाराष्ट्र आहे. बारामती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र. पुरंदर नाही. अध्यक्ष महोदय, आता मला सांगा, शेतकऱ्याला वीज द्या. मगाशी आमचे वडेट्टीवार साहेब 20 तास वीज दिली पाहिजे म्हटलं ना आपण. वडेट्टीवार साहेब बरोबर आहे आपलं म्हणणं. कसं द्यायचं, इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही. एका दिवसात तयार होते, एका दिवसात तयार होते का सांगा. अध्यक्ष महोदय, तुम्ही काही दिवस होते वीज मंत्री होते का तुम्ही, होते काही दिवस, तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही, त्याला पैसे तुम्ही दिले नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रश्न विचारायचे हे का होत नाही, हे का होत नाही. अरे बाबा, आम्ही एवढे सक्षम नाही आहोत की जे काम 2 वर्षात करावं लागतं ते 8 महिन्यात आम्ही करून टाकू. त्या ठिकाणी 3 महिन्यात आम्ही करू शकू, होत नाही शकत. अध्यक्ष महोदय, एक त्या ठिकाणी विजेचं केंद्र तयार करायला जो वेळ लागतो तो लागतोच. आणि म्हणून कुठेतरी आत्मपरीक्षण देखील आपण केलं पाहिजे. पण काळजी करू नका, विदर्भ मराठवाड्यामध्ये हे पूर्ण विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता सगळे पैसे आपण या बजेटमधनं देतो आहोत. आणि जे पैसे अध्यक्ष महोदय या ठिकाणी वीज मंडळाला, वीज मंत्री या ठिकाणी आहेत, मी त्यांना सांगितलं ज्या ठिकाणी हे क्रेडिट लिंक किंवा जे बँकेशी लिंकेज याचं केलंय त्यामुळे ज्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकत नाही, बँकेशी लिंकेज तोडा, आपल्या निधीतनं किंवा तुमच्या वितरण मंडळाच्या निधीतनं त्या ठिकाणी ती कामं करा. मागास भागालाही तोच नाही आणि प्रगत भागालाही तोच नाही. असं जर केलं तर प्रगत भागातली कामं होऊन जातात. इन्फ्रा 1 झालं, इन्फ्रा 2 झालं, इन्फ्रा 3 ची वेळ आली आणि इथे बिचारे बापडे इन्फ्रा 1 मध्येच अडकलेले आहेत. इन्फ्रा 2 काय असतं आम्हाला माहितीच नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला पाणी द्यायचं, शेतकऱ्याला वीज द्यायची, शेतकऱ्याला ठिबक सिंचनाची व्यवस्था द्यायची, जे वेगवेगळ्या कमिटीने सांगितलं ते करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही निश्चितपणे करतो. आता याच वेळी अध्यक्ष महोदय एक अजून गोष्ट महत्वाची सांगितली, आपल्यापैकी काही लोकांनी सांगितली, आधारभूत किंमत. कोणीतरी तर सांगितलं की तुमचं सरकार आल्यावर याच्यावर 50 रुपये वाढवले, त्याच्यावर 60 रुपये वाढवले. आधारभूत किंमत, आता सांगू आधारभूत किंमतीचा इतिहास.
आधारभूत किमतीचा इतिहास असा आहे अध्यक्ष महोदय, डिसेंबर 2012 मध्ये 13 मध्ये बाली इथे WTOच्या मीटिंग मध्ये अध्यक्ष महोदय तुमच्या युपीएच्या सरकारनं अध्यक्ष महोदय TFA वर ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंटवर सही केली आणि सही करून काय सांगितलं अध्यक्ष महोदय, ती सही करून सांगितलं मार्च 2016 पासनं भारतामध्ये कुठेही आम्ही हमी भाव देणार नाही. ऐकून घ्या भास्करराव, ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुम्ही हमी भावावर बोलतायत म्हणून सांगतो, बालीच्या कन्व्हेन्शन मध्ये WTOच्या अध्यक्ष मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या तुम्ही ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंटवर सही करून सांगितलं 2016 पासनं, ऐकून घ्या, आम्ही कुठेही हमी भाव देणार नाही. मग चालतं तुम्हाला 16 पासनं चालतं गेले तर? नाही नाही चालतं का सांगा ना, मी कळवतो तसं पालके साहेब, मी तसं कळवतो की चालतं बाबा 16 पासनं हमी भाव नको. थांबा आता अध्यक्ष महोदय, जुलै 2014 साली मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी जिनेवाला WTOचे टॉक झाले. मोदी सरकार, मोदीजींच्या सरकारनं भूमिका घेतली, आम्हाला ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंट मंजूर नाही, आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव, आमचा शेतकरी हा गरीब आहे त्याला हमी भाव आम्ही देणार, आमच्या इथे फूड सिक्युरिटी आम्हाला द्यायची आहे त्याकरता आम्ही खरेदी करणार. अध्यक्ष महोदय 2 दिवस आपल्या माहिती करता सांगतो, त्या ठिकाणी सगळ्या देशांनी बहिष्कृत केलं आणि त्यांनी सांगितलं की TFA मधनं आजपर्यंत कोणाला बाहेर पडता आलं नाही आहे आणि त्यामुळे TFA मधनं बाहेर पडलात तुम्हाला एकाकी टाकू, तुमच्या सोबत कुठलाही देश व्यवहार करणार नाही. ही मोदी सरकारची ताकद होती. त्यांनी सांगितलं तुमच्यात हिम्मत असेल ते करा, आम्ही TFA मान्य करत नाही. आणि WTOच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांनी ऍग्री केलं आणि ट्रेड फॅसिलिटेशन अग्रीमेंट मधनं भारत बाहेर पडला, त्याला सगळ्यांनी मान्यता दिली. म्हणून आज हमी भावाच्या गोष्टी तुम्ही इथे करून राहिल्यात. अरे त्या शेतकऱ्याचा हमी भाव WTO मध्ये गहाण टाकला आणि आज आम्हाला हमी भावाबद्दल तुम्ही शिकवतात. कधीतरी याचं आत्मचिंतन करा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दुधाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, आज दुधा ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महोदय. मला कधी कधी आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय की एकीकडे शेतकऱ्याला 17 रुपये, 16 रुपये, 18 रुपये आणि या मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय दूध विकलं जातं 55 रुपये. अध्यक्ष महोदय 70 रुपयाला या मुंबईमध्ये दूध विकलं जातं. ही तफावत काय? चं कारण आहे, आम्ही आमच्या ज्या शासकीय डेऱ्या होत्या त्या उद्ध्वस्त करून टाकल्या. आज आमचा जो ब्रँड नाहीये, आमचा ब्रँड नाहीये. आज आमच्या जवळ जर ब्रँड असता अध्यक्ष महोदय अमूल सारखा, तर हे दूध अमूलचं इथे दिसलं नसतं बाजारामध्ये, आमचं दूध दिसलं असतं आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसा मिळाला असता. आपण सांगितलं ना, आपण मदत केली. वळसे पाटील साहेब, किती मदत केली होती आपण? एकूण 38 कोटी रुपयाची मदत केली होती. आता आमच्या सरकारने काय केलंय तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, 32 कोटी रुपयाची आपण मदत केली होती. अध्यक्ष महोदय, आमचं सरकार आल्यापासून अध्यक्ष महोदय एकूण 551 लिटर दूध जे आहे अध्यक्ष महोदय, हे अतिरिक्त जे तुम्ही सांगितलं ते दूध आम्ही 20 रुपयांनी खरेदी केलंय. आणि त्याच्याकरता किती पैसे दिले? तुम्ही 32 कोटी दिले होते, लक्ष लिटर, 551 लक्ष लिटर. आणि त्याच्या पोटी किती मदत केली? तुम्ही 32 कोटी केली होती ना, आम्ही मदत केली आहे 117 कोटी रुपये. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला तुम्हाला देखील विचारायचं आहे, काय आपली सगळ्यांची जबाबदारी नाही अध्यक्ष महोदय? आज वेगवेगळे दूध संघ आपण चालवतो. अध्यक्ष महोदय, एक उदाहरण आपल्याला देतो, वाईट वाटून घेऊ नका, चांगलं काम आहे, म्हणजे उत्तम उदाहरण देतो कसं डेअरी चालवली पाहिजे.
हे आपण समजून घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बारामती दूध संघ आहे. अध्यक्ष महोदय, हा बारामती दूध संघ या ठिकाणी अध्यक्ष महोदय 17 रुपये 50 पैशात दूध खरेदी करतो शेतकऱ्यांकडनं, आणि अध्यक्ष महोदय डायनामिक्स डेअरीला तो 21 रुपये 50 पैशात विकतो. म्हणजे दिवसाला अध्यक्ष महोदय लिटर मागे 4 रुपये आपण कमवतो. आणि डायनामिक्स डेअरी अध्यक्ष महोदय जो ब्रँड मुंबईमध्ये विकते आहे अध्यक्ष महोदय, तो जो ब्रँड आहे तो आज मुंबईमध्ये 70 रुपये लिटरला विकला जातो. आता मी जर असं म्हटलं अध्यक्ष महोदय, काय फरक पडतो, डायनामिक्स डेअरीला तर तुमच्याकडनं पैसे दूध घेणंच आहे, मग द्या ना शेतकऱ्याला 20 रुपये. एकतर दोन गोष्टी होतील, तुमचा 2 रुपये नफा कमी होईल, तो शेतकऱ्याला जाईल, किंवा डायनामिक्स डेअरी त्या ठिकाणी तुम्हाला 2 रुपये वाढवून देईल, कारण त्यांना मध्ये तर खूप मोठा नफा आहे. पण अध्यक्ष महोदय होत नाही. ते जाऊ द्या, कोणाची असो, असं नाही. म्हणजे यातला विषय हा काही राजकीय नाही आहे. मी आपली जबाबदारी काय आहे हे देखील सांगतोय या ठिकाणी. राजकीय विषय सोडून द्या. अध्यक्ष महोदय, आज अनेक दूध संघ अध्यक्ष महोदय, मला आश्चर्य वाटतं, आमचे राजू शेट्टी साहेब आहेत, ते 23 रुपये 50 पैशाने दूध विकत घेतात अध्यक्ष महोदय. शेतकऱ्याला ते 23 रुपये 50 पैसे देतात, त्यांना परवडतं, आणि आपल्याला का परवडत नाही अध्यक्ष महोदय? ते तर काही तोट्यात गेले नाही. गेले 3 वर्ष लगातार राजू शेट्टी साहेबांची डेअरी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आहे, आणि 23 रुपये 50 पैशाचा भाव दिल्याने आहे. आणि म्हणून आता राज्य सरकारने हा निर्णय केलाय अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने हा निर्णय केलाय, आम्ही केंद्र सरकारला, कारण कायदा केंद्राचा आहे, आम्ही केंद्र सरकारला शिफारस करणार आहोत, आणि दुधाला देखील हमी भाव असला पाहिजे, हा राज्य सरकारचं म्हणणं आहे. आमच्या अखत्यारीत जे नोटिफिकेशन काढायचं ते तर आम्ही काढलंय, पण हे जर इफेक्टिव्ह करायचं असेल अध्यक्ष महोदय, तर आपल्याला दुधालाही हमी भाव द्यावा लागेल. त्याच्या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारला अध्यक्ष महोदय आम्ही पाठवणार आहोत. आणि दुसरीकडे आता कायदेशीर सल्ला हाही आम्ही घेतो, सॉरी, केंद्र सरकारला. दादांचं आजकाल फार बारकाईनं लक्ष असतं. अध्यक्ष महोदय, माझं लिंक तुटून राहिली आहे शिंदेचं, असं ना करू अध्यक्ष. यासोबत याची जी विक्रीची किंमत आहे अध्यक्ष महोदय, नॉर्मली आपण जर बघितलं तर कन्झ्युमर गुड्सच्या संदर्भात विक्रीची किंमत MRP कशी ठरवायची या संदर्भातले काही नियम आहेत, पण दुधाच्या संदर्भात नाही आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय, दुधाचं कन्झम्पशन जर वाढवायचं असेल तर त्याची ही जी विक्रीची किंमत आहे याही संदर्भात 70 रुपयांनी, 55 रुपयांनी, 60 रुपयांनी किती नफेखोरी करायची, त्याही संदर्भात अध्यक्ष महोदय काही ना काही रेग्युलेट आपल्याला करावं लागेल, आणि त्याचाही अभ्यास हा राज्य सरकारने या ठिकाणी सुरू केलाय. आज अध्यक्ष महोदय, एकीकडे पाणी दिलं पाहिजे, वीज दिली पाहिजे, त्यासोबत जोपर्यंत कृषी प्रक्रिया आपण करणार नाही, जोपर्यंत आज अध्यक्ष महोदय ऊसाचा शेतकरी का बरं सुखी आहे? कारण अध्यक्ष महोदय, आज ऊसाचा गाळप आपण करतो, ते कमर्शियल पीक आहे. आपल्या इथे जेवढा ऊस आहे अध्यक्ष महोदय, त्याची साखर आपण तयार करतो. त्यामुळे आहेत त्याच्याही अडचणी आहेत, त्याच्यावर मी येणार आहे, अडचणी नाही असं नाही. पण अध्यक्ष महोदय, कापसाचा शेतकरी असेल, सोयाबीनचा शेतकरी असेल, याची अवस्था काय आहे? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जोपर्यंत आपण प्रक्रिया उभी करणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही काय निर्णय केला? आम्ही निर्णय केला 9 जिल्ह्यांमध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क सुरू करायचे. यातला पहिल्या पार्कचं उद्घाटन आपण अमरावतीला केलं. आज मला सांगताना आनंद वाटतो, 9 प्रस्ताव अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आले आहेत. 4नी काम चालू केलं आहे, 2चं जवळजवळ आता या प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जिथे कापूस होतो, कापूस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, आणि त्याच्यात कुठलेही आम्ही हा माझा तो माझा केलं नाही, पहिले कापूस उत्पादक 9 जिल्हे काढले. मग त्यात बीड आहे, त्यात यवतमाळ आहे, त्याच्यामध्ये बुलढाणा आहे, त्याच्यामध्ये जळगाव आहे, हे जिल्हे आम्ही काढले. परभणी आहे, नांदेड आहे, अकोला आहे, हे, आणि या जिल्ह्यांमध्ये टेक्सटाईल पार्क करायचे. आज मला सांगताना आनंद वाटतो, जवळजवळ अध्यक्ष महोदय
112 नवीन प्रकल्पांचे आपल्याजवळ अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आता अर्ज आलेले आहेत, ज्याच्यामध्ये जवळजवळ 3283 कोटी रुपयाची गुंतवणूक अध्यक्ष महोदय होऊ शकते. ज्याच्यामध्ये मी अमरावतीचं सांगितलं, यवतमाळमध्ये 8, त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये 20 प्रकल्पांच्या करता आपल्याकडे आता मागणी आलेली आहे. अगदी नंदुरबार सारख्या ठिकाणी अध्यक्ष महोदय नवीन 9 प्रकल्पांची मागणी आपल्याकडे आलेली आहे. आणि त्यामुळे इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क हा जर आपण कापूस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सुरू केला असता तर आज कापसाचं व्हॅल्यू ॲडिशन झालं असतं. गुजरातच्या शेतकऱ्यात आणि आपल्या शेतकऱ्यातला फरक हाच आहे की तिथला शेतकरी हा व्यापाराला विकत नाही आहे, तो थेट त्या ठिकाणी जे टेक्सटाईल क्लस्टर्स आहेत त्या ठिकाणी कापूस विकतोय, म्हणून त्याला परवडतं. आणि आपल्याकडे शेवटी खेडा खरेदी होते आणि मग त्यातनं काय काय होतं आता हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून आपण काय केलं आता आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, एकीकडे आम्ही इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण काय केलं उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे कुठे दिशा चुकते ते सांगतो. अध्यक्ष महोदय, आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक शेतकरी सहकारी सूतगिरणी आहे. ही शेतकरी सहकारी सूतगिरणी 1991 साली रजिस्टर झाली. अध्यक्ष महोदय, म्हणजे किती वर्ष, 25 वर्ष, 24-25 वर्ष झाले. 25 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय या सूतगिरणीला एकूण भाग भांडवल जे आहे ते 304.50 लक्ष जमा करायचं होतं. पण अध्यक्ष महोदय अतिशय गरीब लोक असल्यामुळे 31 मार्च 2015 पर्यंत केवळ अध्यक्ष महोदय 65 लाख हे त्यांनी जमा केले. मग अध्यक्ष महोदय योजनेच्या आकृतीबंधानुसार जे काही जमा केलेलं भागभांडवल आहे त्याच्यात 1:9 जो रेशिओ शासन मेहरबान आहे. हे कोण आहेत आपल्याला माहिती आहे, मी नाव घेण्याची आवश्यकता नाही आहे, नंतर सांगतो पाहिजे असेल तर. अध्यक्ष महोदय 590 लक्षाच्या ऐवजी राज्य सरकारने 1486 लक्ष रुपयांना दिले. आणि अध्यक्ष महोदय अजूनही चालू झालेले नाही. आता 12,500 चात्यांकरता बांधकाम पूर्ण झालेलं आहे. विजेची थोडीशी व्यवस्था झाली आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, हे सगळे पैसे या सूतगिरणीने फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले आहेत आणि त्याच्यावर व्याज घेत आहे. 25 वर्ष नसीम खान साहेब, 25 वर्ष एखाद्या कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये कापसावर प्रक्रिया करण्याकरता तुम्हाला सूतगिरणी द्यायची, तुम्हाला रेशिओच्या बाहेर जाऊन दुप्पट पैसे द्यायचे आणि 25 वर्षात तुम्ही ती साधी सुरू करायची नाही. त्याच्या व्याजावर बसून तुम्हाला आपला संसार चालवायला तर पैसे दिलेले नव्हते ना. आता हे कोण आहे सांगायची आवश्यकता आहे का? भुजबळ साहेब, मला थोडं मार्गदर्शन करा. समजा वरच्या सभागृहाचे सदस्य असतील तर त्यांचं या सभागृहात नाव घेता येतं का? म्हणजे नाही, मग असं आहे की माणिकराव ठाकरे वरच्या सभागृहाचे सदस्य आहे, त्यांचं इथे नाव घ्यायचं नसेल तर मी घेत नाही. मी ते परत घेतो, अध्यक्ष महोदय. त्यामुळे अध्यक्ष महोदय शांतता पाळा. पैसे नसीम खाननीच दिले होते म्हणूनच त्यांना म्हटलं मी. मला आता तुम्ही खरंच छातीवर हात ठेवून सांगा, तुम्ही व्याज खाण्याकरता दिले होते की सूतगिरणी सुरू करण्याकरता दिले होते? मग बघा बरं. जरा शांतता पाळा, आवाज नकोय. चालू केली, पण चालू केली. 25 वर्ष अध्यक्ष महोदय. आज जो आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील अध्यक्ष महोदय आज जोपर्यंत आपण व्हॅल्यू ॲडिशन करणार नाही तोपर्यंत आपण त्यांना जो भाव मिळाला पाहिजे तो देऊ शकत नाही. आणि म्हणून आज आपण अध्यक्ष महोदय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत PPPIAD नावाचा प्रकल्प सुरू केला आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत
25 लाख शेतकऱ्यांचे व्हॅल्यू चेन तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि यामध्ये अध्यक्ष महोदय या मूल्य साखळीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकरता खरेदी करून त्याची प्रक्रिया करायची. आज जवळजवळ या प्रकल्पाच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय आपण जे 2 लाख सोयाबीनचे शेतकरी आहेत त्यांचा थेट करार हा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील व्हॅल्यू चेनचा लाभ देतो. असे जवळजवळ आता 6 प्रॉडक्ट हे व्हॅल्यू चेन खाली PPP IAD या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण आणले आहेत. कारण जोपर्यंत आदर्श मिश्रांनी सांगितलं की जोपर्यंत शेतमालावर प्रक्रिया होणार नाही आणि जोपर्यंत थेट पणन व्यवस्था या ठिकाणी उभी होणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ शकत नाही. आता ऊसाच्या संदर्भात खूप चिंता या ठिकाणी व्यक्त झाली. मी आदरणीय बाबांचा आभार मानतो की त्यांनी सत्य त्या ठिकाणी बोलले. ही अवस्था का उभी राहिली? FRPच्या कायद्यामुळेच उभी राहिली. नाहीतर अवस्था पण बाबांनी सांगितलं की आम्हीच तो कायदा केला तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की अशी अवस्था येईल. कारण त्यावेळी बॉयन्सी होती आणि त्या बॉयन्सीमध्ये आपण कायदा केला. आज अडचण आहे, खरी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. याचा कुठेतरी बाबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपण सगळे मिळून हा प्रस्ताव या ठिकाणी मांडू. मला असं वाटतं की या प्रश्नावर खरंच राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकदा आपण केंद्र सरकारशी आणि केंद्रातल्याही नेत्यांशी मतऐक्य केलं पाहिजे. कारण अध्यक्ष महोदय पुढच्या वर्षी करता आता FRP ठरवताना या कायद्यामुळे म्हणजे कायदे तर अध्यक्ष महोदय आपल्या इथे मोठे मोठे लोकच बनवतात, हुशार लोकच बनवतात. पण हा कायदा तयार करताना अध्यक्ष महोदय साखरेचा जो भाव आहे तो मार्केटशी लिंक करायच्या ऐवजी तो फोरकास्टिंगवर का केला हे मला समजत नाही. त्यामुळे आता पुढच्या वर्षीचं फोरकास्टिंग अध्यक्ष महोदय FRP ठरवताना साखरेचा भाव 3400 राहील या आधारावर केलाय. त्यामुळे या वर्षीचं मरण तुम्ही आम्ही मिळून पुढे ढकलू, राज्य सरकार पैसे देईल, आम्ही अजून काही गॅरंटी देऊ, जे तुम्ही म्हणाल ते करू. देतो, काळजी करू नका, काय काळजी करू नका. बघा आमचं काम कसं आहे. केंद्र सरकारने 1800 कोटी रुपये दिल्यानंतर 1 वर्षाचं व्याज हे त्यांनी प्रस्तावित केलं होतं. आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय केला 5 वर्षाचं व्याज हे राज्य सरकारमध्ये उरलेल्या 4 वर्षाचं हा निर्णय आम्ही केला. त्यापोटी 400 कोटी रुपये आम्ही बाजूला टाकून दिले. त्यामुळे आता केंद्राची योजना ही ज्यावेळेस तुम्ही हे पैसे घ्याल त्यावेळी तुम्हाला 5 वर्ष त्याच्यावर कुठलंही व्याज लागणार नाही हा निर्णय आम्ही केला. आता यातले प्रॉब्लेम आहेत. महत्वाचा प्रॉब्लेम काय तर त्या ठिकाणी आपण जी जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी म्हटलेली आहे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 84% FRPचं पेमेंट झालंय, 16% बाकी आहे. साधारणपणे 2700 ते 2900 कोटी रुपये हे बाकी आहेत. साधारण 2000 कोटी रुपये यातनं जातील म्हणजे तरी देखील एक 700-800 कोटी रुपयाची शॉर्ट मार्जिन या ठिकाणी राहणार आहे. पण अध्यक्ष महोदय या संदर्भात आजही दिल्लीत एक बैठक चाललेली आहे. दिल्लीतल्या सगळे नेते मला असं वाटतं आज पवार साहेबही त्या बैठकीला आहेत की ज्याच्यामध्ये यातनं काय मार्ग काढायचा या संदर्भातली बैठक चालली आहे. मला विश्वास आहे की त्यातनं मार्ग निघेल. जयंत पाटील त्याला गेले असलं बरोबर आहे, साखर संघाचे कारण लोक गेलेले आहेत, साखर कमिशनर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि यातनं काय मार्ग काढायचा जेणेकरून हे पैसे मिळाले पाहिजे असा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यामुळे हे वर्ष तर निघेल, पुढच्या वर्षी काय करायचं हा आपल्या समोर खरोखर मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून FRPचा जो कायदा आहे हा वस्तुनिष्ठ कसा करता येईल याचा विचार आपल्याला तर करावाच लागेल. पण आपल्याला केंद्रातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना, कारण शेवटी साखरेचा प्रश्न हा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात 4 राज्यांमध्येच प्रामुख्याने, थोडा तामिळनाडू 4-5 राज्यांमध्ये आहे. त्यामुळे तो अनेकांना महत्वाचा वाटतो नाही वाटत हे सोडून द्या, पण आपल्याला जाऊन सगळ्या पक्षाच्या नेत्यांना याच्यावर मतैक्य करावं लागेल आणि यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल. तूर्तच आज एवढंच सांगतो की राज्य सरकार या FRPच्या संदर्भात पूर्णपणे शेतकऱ्याचे पैसे मिळाले पाहिजे याकरता कटिबद्ध आहे आणि त्याकरता राज्य सरकारने 400 कोटी दिले आहेत. अजून पैसे याच्यात द्यावे लागले तर राज्य सरकार देईल, पण शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे हे त्या ठिकाणी त्याला देण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करू. आज अध्यक्ष महोदय झाली आहे ना बैठक, असं काय करता अध्यक्ष महोदय. यासोबत शेतीमध्ये जोडधंदे
म्हणूनच मी सांगितलं की पुढच्या सीझन करता आपल्याला इथे तर त्याचा निर्णय होऊ शकणार नाही. वळसे पाटील साहेब, अगदी आपण जर हा निर्णय केला की बी मोलॅसिस पासून थेट इथेनॉल तयार करायचं, तरी देखील त्याच्यावर आपल्याला स्कीम तयार करावी लागेल, त्याच्यावर मतैक्य करावं लागेल. किती कारखाने असे आहेत की ज्यांची मशिनरी अशी आहे की जी कन्वर्ट होऊ शकते. आज जी प्राजनी तयार केलेली मशिनरी आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे कन्व्हर्शन ती किती ठिकाणी आहे, जिथे नाहीये त्यांचं काय करता येईल. अध्यक्ष महोदय, त्यांना विश्रांतीची थोडी गरज आहे म्हणून मी विश्रांती दिली. अध्यक्ष महोदय, FRPचा विषय त्यांनी काढला. केंद्र सरकारचं नोटिफिकेशन त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारचं नोटिफिकेशन आहे 2013, 14, 14 आणि 15 हे 2 सीझन त्यांनी घेतले असले पाहिजेत. आणि 2013-14च्या साखरेच्या उत्पादनावर 24,000 मेट्रिक टन गुणाकार करून 11% जी येईल ती रक्कम द्यायची आहे. त्यामध्ये ज्या अटी सांगितल्या त्यांनी, आधार लिंकअप पाहिजे, म्हणजे फक्त बँकेत खातं असून उपयोग नाही. दुसरं, व्यक्तिगत त्यानं गॅरंटी दिली पाहिजे, स्वतःची प्रॉपर्टी दिली पाहिजे. हे 3 अडचणीमुळं ही मिळणार नाही. आणि दुसरी आणि सगळी राज्यातली अडचण अशी आहे, 27 कारखाने 2013-14 चालू झाले नाहीत, ते ह्या वर्षी चालू झाले. त्या कारखान्यांचं काय करणार? कारण ते शेतकरी राज्यातले आहेत, त्यांनाही FRP मिळणार. कारण केंद्र सरकारचे नोटिफिकेशन, मला वाटतं याबद्दल ताबडतोब निर्णय करण्याची आवश्यकता आहे. मुश्रीफ साहेबांचा मी आभारी आहे. मला 2 मिनिटं बसण्याची संधी त्यांनी दिली. त्यामुळे नव्या दबानं मी आता बोलायला सुरुवात करतो. अध्यक्ष महोदय, आपण सांगितले खरं आहे, 22 आणि 5 खासगी आणि 22 सहकारी अशा कारखान्यांना हा प्रश्न आहे. त्यांच्या संदर्भात स्वतंत्र निर्णय कॅबिनेट समोर येतोय. त्यांना देखील आम्ही सोडणार नाही, कारण त्यांनाही पैसे ज्यांना द्यायचे आहेत ते शेतकरीच आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही याच्यामध्ये कव्हर करतो आहोत. बाकी अटींच्या संदर्भात काम चाललेलं आहे. मला विश्वास आहे की केंद्र सरकारमधनं काहीतरी मार्ग निघेल. जॉईंट आणि सेव्हरल लायबिलिटी ही कंपल्सरी केलेली नाही आहे. आपण जर ते नोटिफिकेशन नीट वाचलं, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की एकदा नोटिफिकेशन मध्ये आलं की बँका सगळ्यांवर ती लागू करतात. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्या ठिकाणी बँकांना शंका आहे त्या ठिकाणी त्यांनी जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी घ्यायची, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सगळं करू, कशाला काळजी करता? शेतकऱ्याचे पैसे द्यायचे आहे ना, देऊ, मग काय चिंता करता? त्यांनाच द्या. यापूर्वी तसंच दिलंय आपण. यापूर्वीही आपण बँकांनाच कर्ज दिलं, बँकांनी स्वतंत्र खातं उघडलं, त्यातनं थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे गेले. नवीन नाही करत आहे आपण. मागचं जसं होतं तसंच आता आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विशेषतः जो आपदग्रस्त शेतकरी, अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्याला जोडधंदा दिला पाहिजे. आता आपल्याला याची कल्पना आहे, पुन्हा कॅगच्या अहवालाचं पान माझ्याकडे आहे की मागच्या वेळेस जोडधंदा देण्याचा निर्णय झाला आणि गायी कोणाला मिळाल्या, म्हशी कोणाला मिळाल्या, काय झालं, जाऊ द्या, फार टीकात्मक होईल, सोडून देतो. नाही, सोडून देऊ. आज एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय, शेती उत्पन्नात वाढ करण्याकरता विशेषतः अध्यक्ष महोदय जो आपदग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दूध उत्पादनाकरता प्राथमिक दूध संस्थांचं बळकटीकरण आणि स्वच्छ दूध निर्मितीसाठी 24 कोटी रुपयाची तरतूद आपण करतो. 2 वर्षामध्ये 350 दूध संस्थांना अध्यक्ष महोदय प्रशिक्षण, प्रचार, प्रसार, माहिती व स्वच्छ उत्पादनाचं साहित्य वाटप आपण करणार आहोत. यासोबत विशेषतः आता जे 2 जिल्हे आपण पायलट जिल्हे घेतले आहेत, उस्मानाबाद आणि यवतमाळ, या ठिकाणी कृत्रिम रेतन कार्याची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करणे. आणि अध्यक्ष महोदय, जवळजवळ 14 जिल्ह्यांमध्ये विदर्भातले, मराठवाड्यातले ब्रॉयलर पालनाचा जो कार्यक्रम आहे हा राबवण्याकरता अध्यक्ष महोदय 100 कोटी रुपयाची तरतूद हे आपण या ठिकाणी नव्याने करतो आहोत. त्यासोबत अध्यक्ष महोदय शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रम राबवण्याच्या संदर्भात, आणि अध्यक्ष महोदय नुसतं एवढाच कार्यक्रम आपण राबवणार नाही, तर याच्या विक्री करता अध्यक्ष महोदय फिरते वाहन ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असेल अशी वाहनं उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम देखील अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलाय. आज अध्यक्ष महोदय 2 महत्वाचे मुद्दे हे वेगवेगळ्या कमिशननी सांगितले जे सातत्याने आपण इग्नोर केले. त्यातला पहिला मुद्दा असा होता,
अध्यक्ष महोदय, शेतकरी मोठ्या प्रमाणात कॅश क्रॉपकडे गेला. एक काळ असा होता की अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला जर कुठली गोष्ट बाहेरून विकत घ्यावी लागली तर त्याला ते चुकीचं वाटायचं किंवा शरम वाटायची की माझी शेती आहे, आपल्या घरापुरतं किमान धान्य तो त्या ठिकाणी पिकवायचा. पण हळूहळू कॅश क्रॉपकडे तो पूर्ण गेला. आणि म्हणून या सगळ्या समित्यांनी सांगितलं, अध्यक्ष महोदय, जे स्वावलंबन मिशन आपण घेतलं, या मिशनमध्ये 1 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या घरी सर्वे झाला. त्यावेळी असं लक्षात आलं की घरी खायलाच नाहीये. अध्यक्ष महोदय, अन्नाचा कण नाही असे अनेक शेतकरी त्या ठिकाणी दिसले. आणि म्हणून त्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी फूड सिक्युरिटीमध्ये आणलं पाहिजे अशा प्रकारचे सगळे अहवाल यापूर्वी आपल्याजवळ होते. पण अध्यक्ष महोदय, आपण त्यांना फूड सिक्युरिटीत आणलं नाही. आज राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि वर्धा अशा 14 जिल्ह्यातल्या 21,69,020 म्हणजे जवळजवळ 22 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय अन्न सुरक्षा योजनेचा आपण लाभ देणार आहोत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये किलोने तांदूळ हा अध्यक्ष महोदय या 22 लाख शेतकरी कुटुंबांना देण्याचा निर्णय हा आज या ठिकाणी आपण केलेला आहे. आपण जी योजना आणली होती त्यात आपण 8 रुपये आणि 9 रुपयामध्ये देत होतात. एपीएललाही आपण 8 रुपये 9 रुपयात देत होतात. आता थेट, कारण 8 रुपयात द्या असं सांगितलं नव्हतं, अन्न सुरक्षा योजनेमध्ये त्यांना आणा, म्हणजे 2 रुपये आणि 3 रुपयांनी त्यांना द्या. आज हा पहिल्यांदा महत्वाचा की 22 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय अन्न सुरक्षेचा लाभ हा या ठिकाणी आम्ही देणार आहोत, जे त्याच्यामध्ये 25 किलो मला असं वाटतं हा कुटुंब आहे. अध्यक्ष महोदय, कोकणाला जरा सगळं देणार शांतता आहे, पाळा. काळजी करू नका. भास्करराव, कोकणामध्ये भास्करराव, मी जळगावला गेलो होतो आणि आपले काय नाव त्यांचं, भवरलालजी जैन ना, जैन इरिगेशनचे, त्यांनी त्या ठिकाणी जैन हिल्सवर आंबा प्रक्रियेचा एक खूप मोठा प्रकल्प उभा केला. आणि हा जो प्रकल्प आहे हा जगामध्ये आता 3ऱ्या क्रमांकाची निर्यात करतो. आणि त्यांनी असं सांगितलं की आता आपला जो हापूस आंबा आहे त्याच्याऐवजी साऊथनी हापूसच्या काही क्वालिटी तयार केल्या आणि ते साऊथ अल्फान्सो म्हणून तो आंबा आणतायत. मी त्यांना म्हटलं की मग आपला जो एवढा चांगला आंबा आहे ही फॅसिलिटी आपण कोकणात का उभी करत नाही. ते म्हणाले माझी तयारी आहे, कोकण कृषी विद्यापीठ आणि आम्ही मिळून एवढाच मोठा, म्हणजे आज तो जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा निर्यातक्षम असा प्रक्रिया केंद्र आहे. ते म्हणाले कोकण कृषी विद्यापीठासोबत तेवढाच मोठा प्रकल्प, आणि मी स्वतः जाऊन पाहिला, अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचा, जे तिथली मानकं आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत, हा प्रकल्प कोकणामध्ये त्यांनी सुरू करण्याचा मानस केलेला आहे. मी आजच तुमच्याकरता ही घोषणा करतो की त्या सगळा आंबा घ्यायला तयार आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठासोबत या आंतरराष्ट्रीय दर्जाचा निर्यातक्षम प्रकल्प हा कोकणामध्ये उभा केला जाईल. काय झालं भास्करराव, सगळा जो काही मारा झाला तो आत्महत्यांच्या संदर्भात झाल्यामुळे जरा उत्तरामध्ये त्याचा कव्हरेज जास्ती होत आहे. दुर्लक्ष नाही, कोकणाचे दुर्लक्ष, कोकणावर दुर्लक्ष करून महाराष्ट्र चालू शकत नाही भास्करराव. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट काय, आरोग्याच्या सुविधा. अध्यक्ष महोदय, या सगळ्या जिल्ह्यांमधल्या आरोग्याच्या सुविधा, आज शेतकऱ्याकडे आरोग्याकरता पैसे नाहीत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय तो आत्महत्या करतो असं सगळ्या रिपोर्टने लिहिलं. आणि म्हणून या सुविधा आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे. आज आपण जर विचार केला अध्यक्ष महोदय, तर राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंतर्गत
14 जिल्ह्यांमध्ये केवळ 114 हॉस्पिटल मध्ये हा फायदा मिळतो, तोही सरसकट मिळत नाही. आणि त्यातले 114 हॉस्पिटलपैकी यवतमाळ आणि वर्धा इथे जास्ती हॉस्पिटल आहेत, बाकी ठिकाणी हॉस्पिटल नाही. नागपूरच्या हॉस्पिटलला जावं लागतं. अध्यक्ष महोदय, जर आपण एक आढावा घेतला 3 वर्षात या 14 जिल्ह्यात केवळ अध्यक्ष महोदय 1,37,000 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. म्हणजे एकूण जर आपण राज्याचा विचार केला तर 25% देखील फायदा हा या भागामध्ये याचा मिळालेला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण हा निर्णय केलाय की या सगळ्या समित्यांनी जे सुचवलं ऍक्सेस टू हेल्थ केअर या संदर्भात या जिल्ह्यांपुरतं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य जी योजना आहे याच्या सगळ्या अटी आम्ही शिथिल करतो, सगळ्या अटी शिथिल करतो. सगळ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना याचा ऍक्सेस आम्ही देणार. त्याकरता 108ची जी सुविधा आहे ती सुविधा रिडिप्लॉय आम्ही करणार. याच्यामध्ये ऍडिशनल प्रीमियम भरावा लागेल, तो प्रीमियम आम्ही भरणार. आणि या जिल्ह्यांपुरतं ऍडिशनल हॉस्पिटल्स, आपल्याला माहिती आहे की आपण हॉस्पिटल्सचं एनरोलमेंट बंद केलं आहे, पण एवढ्या कमी हॉस्पिटल्समध्ये तुम्ही ही सेवा देऊ कशी शकाल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये विशेष बाब म्हणून जीवनदायी योजनेखाली ऍडिशनल हॉस्पिटल्सचं एम्पॅनलमेंट आम्ही करणार. आणि हे सगळं मॉनिटर करण्याकरता अध्यक्ष महोदय, हा अन्न सुरक्षेचा विषय असो की आरोग्याचा विषय असो, या सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग करण्याकरता मिशन मोडमध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि या मिशनला एक मिशन डायरेक्टर आम्ही देऊ की ज्या माध्यमातनं जर दवाखान्यापर्यंत शेतकरी पोहोचू शकत नसेल तर त्याला पोहोचवण्याचं काम हे या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. अध्यक्ष महोदय, कदाचित सगळ्यांना करू. आणि आता एक अजून सांगायला मला हरकत नाही, आता नव्याने करार आपण ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस आता जवळजवळ जे मागच्या वेळेस जे रोग काही सुटले होते आणि सातत्याने या सभागृहात ज्याची मागणी व्हायची की रोगही घेतले पाहिजेत, त्याही रोगांचा अंतर्भाव आपण याच्यामध्ये केलेला आहे. अध्यक्ष महोदय, यासोबत आपण हाही निर्णय केला आहे, विखे पाटील साहेब आपण या ठिकाणी सांगितलं आणि आपण उत्तम सूचना दिली, आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय केला आहे की जेवढे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा सगळा खर्च राज्य सरकार उचलेल. आणि अध्यक्ष महोदय, त्यांना चांगल्या शाळांमध्ये किंवा चांगल्या कॉलेजेसमध्ये कसं शिकवता येईल याची योजना आम्ही तयार करतो. आणि अध्यक्ष महोदय, हा सगळा खर्च उचलत असताना काही संस्था यवतमाळमध्ये आहेत, काही वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत, या क्षेत्रात उत्तम काम करताय, त्या संस्थांना देखील आम्ही अध्यक्ष महोदय बळकटीकरणाकरता राज्य सरकार मदत करेल. आणि एक व्यवस्था यांच्याकरता निश्चितपणे अध्यक्ष महोदय उभी करण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, यवतमाळ आणि उस्मानाबाद करता पथदर्शी प्रकल्प आपण तयार केलाय, याचं मी स्वतंत्र निवेदन करीन. खूप गोष्टी त्याच्यामध्ये आपण घेतल्या आहेत. एकच गोष्ट सांगतो, कधी कधी इतकं चुकीचं रिपोर्टिंग होतं आणि त्याच्या आधारावर आपण अनेक वेळा बोलतो. या प्रत्येक डिव्हिजनला एक सचिव आम्ही दिला. सचिव देण्याचं काम काय होतं, त्याचं कारण असं होतं की केवळ तिथली फर्स्ट हँड माहिती त्यांनी आणली पाहिजे आणि आपण मॉनिटरिंगची सिस्टीम ठेवली नाही. आपल्याकडे योजना तयार करतो पण डिलिव्हरी सिस्टीम कुठे आहे. डिलिव्हरी सिस्टीमचं मॉनिटरिंग हे सचिव स्तराच्या माणसाने केलं तर डिलिव्हरी सिस्टीम खालपर्यंत डिलिव्हर करेल, याकरता हे केलं. आणि इतका चांगला अहवाल प्रत्येक सचिवांनी दिला. आता एका सचिवांनी अहवालामध्ये असं लिहिलं की मी 6 घरी गेलो, त्यातल्या 5 घरी आत्महत्या कृषी कारणाने होती, 1 घरी घरच्या लोकांनी सांगितलं की व्यसनाधीनतेने आत्महत्या झाली. आता फॅक्च्युअल पोझिशन लिहिली, एका वृत्तपत्राने छापलं, सचिवांनी अहवाल दिला, सगळ्या आत्महत्या व्यसनाधीनतेमुळे. आणि त्याच्यावरच आपण सगळे चर्चा करायला लागलो. मला असं वाटतं की हे जे काम आहे ना, या आत्महत्या जर थांबवायच्या असतील आणि खंबीरपणे यांच्या पाठीशी आपल्याला जर उभं राहायचं असेल तर आपल्याला सगळ्यांचीच मदत हवी आहे, माध्यमांची विशेषत्वाने मदत हवी आहे. माझं तर मत असं आहे की मी माध्यमांना विनंती करतो
की इतर बाबतीत रोज आमच्यावर टीका करा, पण आज जो शेतकरी विशेषतः निराशेत आहे, आज आपल्याला आश्चर्य वाटेल, हे मी सांगणार नव्हतो पण तरी देखील मी सांगतो की ज्या वेळेस या जिल्ह्यांचं सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणात अनेक असे शेतकरी निघाले की ज्यांना मानसिक आधाराची आवश्यकता आहे. अशा अवस्थेमध्ये मला असं वाटतं की निगेटिव्हिटी तयार करणं योग्य नाही आहे. काय कमी अधिक असेल करू, पण पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये टाकली पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून टाकली पाहिजे, सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ज्या चुका असतील तर सांगू, त्या दुरुस्त करू, पण आपण हे ठरवलं पाहिजे की बाबा कुठेतरी त्याच्या पाठीशी आपण सगळे उभे आहोत, त्यामुळे आत्महत्या करू नको अशी भूमिका ही त्याच्यासमोर गेली पाहिजे. आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत, पण मी आता त्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही. मी या निमित्ताने हा जो काही यवतमाळ आणि उस्मानाबादचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय, बाकी मुद्दे यातले सोडून द्या, पण आपण यात ठरवलंय योजनांचं सॅच्युरेशन त्या ठिकाणी करायचं. प्रत्येक शेतकऱ्याला जे आपण सर्वेक्षण केलेलं आहे, किमान 1 लाख रुपयाची योजना तरी त्या ठिकाणी मिळालीच पाहिजे. आता शेततळ्याची योजना असेल, ड्रिपची योजना असेल, योजनांचा कॉन्व्हर्जन्स करून शेतकऱ्याला सक्षम बनवायचं. या माध्यमातून एक मिशन मोडमध्ये या ठिकाणी एक काम सुरू केलं आहे. अन्य जिल्ह्याचे आमदार मला म्हणाले की आमच्या जिल्ह्यातही आत्महत्या झाल्यात, पण माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की एक पथदर्शी प्रकल्प आपण हातात घेतला आहे. यवतमाळ आणि उस्मानाबादमध्ये त्याचे रिझल्ट्स काय आहेत हे आपल्याला एक वर्षभरात लक्षात येईल. त्यात चुका काय आहेत त्याही दुरुस्त करता येतील. आणि एकदा जर नीट मॉडेल तयार झालं तर तेच मॉडेल आपल्याला इतर जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी निश्चितपणे रेप्लिकेट करता येईल. मी याचं स्वतंत्र निवेदन करेल, त्यामुळे मी अधिक या संदर्भात आज बोलत नाही. धान खरेदी जाऊ द्या. चरण वाघमारे, आता तुम्ही FIR दाखल केलाय, सोडून द्या. ते चरण वाघमारे मला अध्यक्ष महोदय, अरे बोललो की काय असं करताय अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, 8 महिन्यामध्ये राज्य सरकारने अध्यक्ष महोदय ज्या उपाययोजना केल्या, अध्यक्ष महोदय मगाशी आपण म्हणालात 4000 कोटीचं काय झालं, वळसे पाटील साहेब 4700 कोटी रुपये दिले आहेत. त्याचा हिशोबही आपल्याला देतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण सगळा हिशोब लावला तर 7000 कोटीच्या वर आपण चाललो आहोत. हो, ठेवतो नक्की. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदय 90 लाख शेतकऱ्यांना खरीपाची मदत केली, 7 लाख शेतकऱ्यांना गारपिटीची मदत केली, त्यानंतर पुन्हा जी गारपीट झाली त्यात 6 लाख शेतकऱ्यांना मदत केली. अशी एकूण 1,03,00,000 शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये या राज्य सरकारने मदत केली आहे. आणि त्याच्यामध्ये 4785 कोटी रुपये हे थेट मदतीचे खात्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगतो, जवळजवळ विम्याचा विषय कोणीतरी या ठिकाणी सांगितला. अध्यक्ष महोदय, जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना यावेळी विम्याचा फायदा आपण दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, 176 कोटी रुपये हा प्रीमियम आपण भरला होता आणि त्याच्या बदल्यामध्ये 1595 कोटी रुपये हे विम्याचे आपण दिलेले आहेत. नाही, त्याचंही मी पाहतो ते काय तुम्ही सांगताय. आणि याच्यामध्ये हे पैसे विम्याच्या आपल्याला माहिती आहे रकमेच्या व्यतिरिक्तचा जो पैसा असतो राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून देते, 710 कोटी रुपये आपण याच्यामध्ये राज्याचा हिस्सा म्हणून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलेला आहे. एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, दुसरी जी हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये 190 कोटी प्रीमियम जमा केला होता, 252 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण दिलेले आहेत. त्यासोबत अध्यक्ष महोदय, जवळजवळ या ठिकाणी तांत्रिक अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे 215 कोटी रुपये वीज बिल माफीचे आपण दिलेले आहेत. जवळजवळ अध्यक्ष महोदय 380 कोटी रुपयाचं सहकार्य 3 जिल्हा बँकांना आपण केलेलं आहे. जवळजवळ अध्यक्ष महोदय हवामानाच्या अंदाजावर आपण
नव्याने गुंतवणूक त्या ठिकाणी करतोय. मी आता सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत नाही, पण अध्यक्ष महोदय 7,000 कोटीपेक्षा जास्त पैसा या 6 महिन्यामध्ये या सरकारनं दिलाय. मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, शेतकऱ्याची कर्जमाफी करायची कधी? ज्यावेळी शेतकरी सक्षम असेल. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करा. हे जे 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही दिली होती, यापैकी 3,500 कोटी जरी तुम्ही ऍक्च्युअल अध्यक्ष महोदय शेती विकासात खर्च केले असते तरी देखील परिस्थिती बदलली असती. आणि मग अध्यक्ष महोदय, जे या ठिकाणी दादांनी ज्याचा उल्लेख केला की शेतकरी सक्षम झाल्यावर जर त्याचा सातबारा तुम्ही कोरा केला तर पुन्हा त्याला कर्जमाफी मागायची वेळ येत नाही. अन्यथा 6 वर्षामध्ये पुन्हा तुम्ही या ठिकाणी मागणी करता शेतकऱ्याला कर्ज माफ करा. अध्यक्ष महोदय, 52% लोकसंख्या आपली शेतीवर अवलंबून आहे आणि आपल्या शेतीचा उत्पन्नातला वाटा 11% आहे. गेले 3 वर्ष निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, असा निर्णय आम्ही केलाय, ज्या रेग्युलर योजना आहे त्याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय, दरवर्षी शेती विकासामध्ये ऍडिशनल 5,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. असे 25,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय शेती विकासावर ऍडिशनल खर्च करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि हा घेत असताना अध्यक्ष महोदय, राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, बळीराजा हा जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की राज्याच्या रिसोर्सेसवर खूप स्ट्रेन आहे. आपण अनेक वेळा काही गोष्टी माफ करतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय 5,000 कोटी रुपये रिंग फेन्स करायचे हा आम्ही निर्णय घेतलाय. आणि अध्यक्ष महोदय, त्याकरता आवश्यकता असेल राज्य सरकार कृषी कामांकरता 5,000 करोड रुपये खर्च करण्याकरता ऍडिशनल टॅक्सेस देखील लावेल. अध्यक्ष महोदय, जे पैसे केवळ शेतकऱ्यावर खर्च होतील अध्यक्ष महोदय, दुसऱ्या कोणावरही खर्च होणार नाही. राज्यातल्या जनतेला, व्यापाऱ्यांना माझं असं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय की हो, शेतकरी टॅक्स. मी जरा सभागृहाची वेळ पूर्वनी मागण्या मान्य होईपर्यंत वाढवतोय. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून या राज्यातल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा सक्षम करू आणि तो सक्षम झाला की त्याला कर्जमुक्त देखील आम्ही करू, हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि माझं बोलणं संपवता दादा एकच गोष्ट अध्यक्ष महोदय, इस बार जरा जोर की बारिश दे मौला, इस बार जरा जोर की बारिश दे मौला, लोगों की नियत पर धूल बहुत है. मी मगाशी मुख्यमंत्री महोदय बोलत होते म्हणून मी डिस्टर्ब केलं नाही, परंतु त्यांनी 2 मुद्दे काढले. एक बारामती दूध संघाचं, मला एवढंच सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं, अनेक लोक दूध संघाशी संबंधित आहे. आमचा दूध संघ साधारण 9 कोटी रुपयाचा नफा करतो आणि तो नफा आपल्यालाही माहिती आहे रिबीटच्या माध्यमातून आम्ही त्यातल्या शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी देतो. त्याच्यामुळं कुठेही काही चुकीचं त्याच्यात होत नाही. आणि दुसरं, बारामती म्हणून इन्फ्राच्या बद्दलचा त्यांनी उल्लेख केला. ते बारामती परिमंडळ आहे, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना माहिती आहे. त्याच्यात पूर्ण सोलापूर जिल्हा आहे, अर्धा सातारा जिल्हा आहे आणि अर्धा पुणे जिल्हा आहे. त्या सगळ्याला मिळून तिथं 1,000 कोटी दिले. गैरसमज नको म्हणून त्याचं क्लिअरेशन केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.